वेगवेगळ्या घराण्यांचे वारसदार, पत्रकार, स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक, संस्कृती अभ्यासक, वाचक, इतिहासप्रेमी हे सगळेजण खास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. माननीय महेंद्र पिसाळ सर, सकाळ माध्यम समूहाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपण सर्वजणही आपल्या स्थानावर स्थानापन्न होऊ शकता. सुमत डेंगळे लिखित ऐतिहासिक वाडे आणि घराणे ह्या पुस्तकाच्या निमित्तानं, म्हणजेच काय तर आपल्या इतिहासाच्या, आपल्या वारशाच्या आणि आपल्या संस्कृतीच्या निमित्तानं आपण सगळेजण आज इथे एकत्र आलेलो आहोत. व्हॉलेंटियर्सनी कृपया स्टेजवर यावं. सकाळ माध्यम समूहाचे माननीय महेंद्र पिसाळ सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत. आपल्या नित्य पठणामधला एक श्लोक आहे, त्यात आपण म्हणतो मूलाधार स्थितोस नित्यम, म्हणजे जो मुळाशी स्थित आहे, जी शक्ती मुळाशी स्थित आहे त्या शक्तीची आपण कायम उपासना करणारी मंडळी आहोत, किंवा आपण मुळाची उपासना करणाऱ्या संस्कृतीतून जन्माला आलेली मंडळी आहोत. आज मला असं वाटतं की समाज आणि संस्कृती ह्या गोष्टीच्या किंवा या एका ज्याला आपण म्हणू ते आपण जगतो आहोत त्याच्या मुळाशी काय आहे, तर त्याच्या मुळाशी आपल्या इतिहासाची शक्ती आहे आणि मला वाटतं त्या शक्तीचं पूजन करणारा हा आजचा कार्यक्रम आहे. आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण मान्यवरांसाठी एक थोडाच वेळ वाट बघूया आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपल्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विभागातून पत्रकार आलेले आहेत, इतिहास अभ्यासक आलेले आहेत आणि समोर बसलेले सगळेजण आणि व्यासपीठावर असलेलेही सगळेजण मला असं वाटतं इतिहासाशी आणि संस्कृतीशी कुठल्या ना कुठल्या तरी नातं सांगणारे आहेत. तर ह्याच एका सुंदर सोहळ्याची सुरुवात आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. आपण ज्या मुळाविषयी आत्ताच बोललो, मला असं वाटतं आज आपण इथे सगळे कार्यक्रमाला येऊ शकतो आहोत, आपल्याला हवं तसं जगू शकतो आहोत, आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो आहोत. त्याचं मूळ शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन केल्याशिवाय मला वाटतं कार्यक्रमाची खरी सुरुवात होणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या प्रतिमेला नमन केलं आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आपण सर्वप्रथम करणार आहोत. छत्रपती संभाजीराजे यांचा सत्कार लेखक सुमित डेंगळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांनी सरांचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ देऊन आणि एक पुस्तक देऊन आपण त्यांचा सत्कार करतो आहोत. पांडुरंग बलकवडे सरांचा सत्कार करण्याची विनंतीही मी लेखक सुमित डेंगळे यांना करते.
माननीय संजय तांबट सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी सकाळ माध्यम समूहाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ सर यांना करते. त्याचबरोबर विठ्ठल शेवाळे सरांचा सत्कार करण्याची विनंती मी सकाळ प्रकाशनाचे प्रमुख आशुतोष रामवीर सर यांना करते. ज्या सकाळच्या माध्यमातून हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे त्याचे प्रमुख आशुतोष रामवीर सर. मनापासून धन्यवाद. लेखक पुस्तक लिहित असतो पण ते पुस्तक आपल्या भेटीला येण्यासाठी एक खूप मोठी प्रक्रिया आधी करावी लागते. ती पुस्तकावर प्रक्रिया जो प्रकाशक करतो त्याचाही या पुस्तकामध्ये खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा असतो. ही सगळी प्रक्रिया नक्की कशी होती किंवा हे पुस्तक कसं जन्माला आलं हे थोडक्यात आपल्याला सकाळ प्रकाशनाच्या अमृता देसाई मॅडम सांगतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रास्ताविक करावं. सकाळ माध्यम समूह आणि सकाळ प्रकाशन तसेच आमचे लेखक सुमित डेंगळे यांच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचे आणि मान्यवर रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करते. खरं तर आज खूप लांबून लोक आले आहे. सुमित मला जेव्हा म्हणाले की संगमनेर तालुक्यातले तर लोक येतीलच पण जी वेगवेगळ्या घराण्यांची जी लोक आहेत तर ती काल रात्रीपासून पहाटेपासून प्रवास करून इथे आलेली आहेत. तर त्यांचं खूप कौतुक मी करते. सकाळ प्रकाशनाच्या वतीनं आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं तुमचं मनापासून मी स्वागत करते. खरं तर आज खूप महत्त्वाचा दिवस सुमित डेंगळे यांच्यासाठीच आहे कारण की त्यांचं पहिलं पुस्तक आज इथे प्रकाशित होतंय. तर मला सांगायला आवडेल की सकाळ माध्यम समूह ही कायमच वाचन संस्कृती आणि वाचकांशी जोडण्याचा दुवा करणारी एक माध्यम समूह आहे. आणि सकाळ हा कायमच सामान्य माणसं असू दे, वाचक असू दे किंवा तळागाळातली लोक असू दे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शब्दांचं माध्यम आम्ही स्वीकारलेलं आहे. तर आमचा सकाळ पेपर असू दे, वृत्त समूह असू दे किंवा वेगवेगळे आमचे अग्रवन आहे किंवा डिजिटल माध्यमं आहेत तर त्या माध्यमामधून आम्ही जास्तीत जास्त लेखकांचं वाचन लेखकांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही त्या पद्धतीने करत असतो. तर मला सांगायला तुम्हाला आवडेल की सकाळ प्रकाशन हे गेल्या 17-18 वर्षांपासून पुस्तक प्रकाशनात आहे. म्हणजे सकाळ प्रकाशन ही सकाळ माध्यम समूहाची एक डिव्हिजन आहे आणि त्या अंतर्गत आम्ही 1000हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. तर शेती, वाङ्मय, इतिहास, संशोधन, परत कला, संस्कृती ह्या वेगवेगळ्या विषयांवरती म्हणजे भाषा हे पण आमच्या इथे बॅरियर नाहीये. आम्ही अगदी इंग्रजी पुस्तकं, जर्मन पुस्तकं, मराठी, हिंदी, गुजराती सगळ्या पुस्तकांची प्रकाशनं आम्ही करत असतो. तर सुमितचं पुस्तक हे ऐतिहासिक वाडे व घराणे हे त्याच एक कडीचा भाग आहे. आणि असं मला वाटतं, मला सांगायला आनंद होईल की सगळ्यात जास्त तरुण लेखक म्हणून सुमितचं पुस्तक आज इथे. तर सकाळ प्रकाशन ही कायमच वाचन संस्कृती किंवा जगणं समृद्ध करणारी पुस्तक परंपरा जोपासायचं काम करत आलेलं आहे. तर हे पुस्तक आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तर मिळेलच पण त्याचबरोबर त्याचं ईबुकही केलं जाईल. तर समाजापर्यंत म्हणजे नुसतं भारतातच नाही तर जगभरात पुस्तक पोहोचवण्याचं काम हे सकाळ माध्यम समूह करतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. तर लेखकाबद्दल बोलायचं झालं तर लेखक हे खरं तर आम्ही एक रानडेमध्ये म्हणजे संजय तांबट जी आहे तिथे, उज्ज्वला ताई आहेत, तर रानडेमध्ये आम्ही एक कार्यशाळा घेतली होती, पुस्तक प्रकाशन आणि लेखन कार्यशाळा. तर आशुतोष रामवीर सरांनी तिथे आम्हाला मार्गदर्शन केलं होतं सगळ्यांना. तर त्याच्यातनं सुमितची ओळख झाली आणि त्या माध्यमातून सुमित आमच्याशी जोडले गेले आणि तिथून त्यांच्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. खरं तर त्याच्या लेखनाची प्रक्रिया हे सगळं ते सांगतीलच पण त्याच नंतरची जी प्रक्रिया आहे पुस्तक निर्मितीची ती खूप कठीण असते. कारण की पुस्तक लेखक लिहिल्यानंतरचं जे काम आहे म्हणजे त्याचं संपादन असू दे, त्याचं मुद्रित शोधन असू दे, त्याचे जे बारकावे आहेत
म्हणजे मग आमच्या संपादकांशी चर्चा असू दे, टायटल काय ठरवायचं, सबटायटल काय ठरवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळजवळ म्हणजे मला वाटतं की नोव्हेंबरमध्ये आम्ही सुमितजींशी ॲग्रीमेंट केलं आणि आज 16 मार्च आहे. तर अवघ्या 4 महिन्यात सकाळ प्रकाशनाच्या पूर्ण टीमनी हे अगदी यशस्वीपणे पुस्तक तुमच्या समोर आज विक्रीला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ह्या सगळ्यांची मिळवणी आहे, सकाळ प्रकाशनाची टीम, सकाळ माध्यम समूह आणि आमच्या पाठीशी असलेले आमचे पिसाळ सर, आशुतोष सर, ह्या सगळ्यांची मिळवणी आहे. आणि अर्थातच लेखक म्हणून एस्टॅब्लिश होत असताना लेखक म्हणून सुमितचं जे पहिलं पुस्तक आहे त्याचं तुम्ही सर्वांनी मनापासून स्वागत करावं आणि सगळ्यांनी ते पुस्तक विकत घ्यावं, वाचावं, इतरांना वाचायला द्यावं, हीच मी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. आपण असं काय म्हणतो की यशाहूनही प्रयत्न सुंदर. पुस्तकाचं यश हे पुस्तकासाठी घेतलेल्या खऱ्याखुऱ्या प्रयत्नात असतं असं मला वाटतं. ते प्रयत्न जितके महत्त्वाचे असतात, ते प्रयत्न जितके आपण मनापासून करतो तितकं पुस्तक आपोआपच सुंदर होत असतं. तर हा प्रयत्नांचा प्रवास कसा होता किंवा हे एकंदरीत पुस्तक सुमित सरांनी कसं लिहिलं, ते स्वतः हे पुस्तक लिहित असताना अनेक भूमिका जगत होते असं मला वाटतं. की ते लेखक तर होतेच, ते संशोधक होते, ते पत्रकार होते, ते इतिहास अभ्यासक होते आणि ते कुठेतरी रसिकही होते. तर हा सगळा पुस्तक निर्मितीचा प्रवास कसा होता हे आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया. मी सुमित सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, ज्येष्ठ इतिहास संशोधक, आमचे मार्गदर्शक, कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगजी बलकवडे, सकाळ प्रकाशनाच्या वतीने इथं उपस्थित असलेले सकाळ मीडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्रजी पिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय तांबट, संगमनेर इथले इतिहास अभ्यासक आणि उज्ज्वल उद्यासाठी या इतिहास विषयक त्रैमासिकाचे संपादक आमचे मार्गदर्शक विठ्ठल शेवाळे सर आणि जमलेली मंडळी, याच्यामध्ये भरपूर ऐतिहासिक घराण्यांचे वारसदार मला दिसत आहेत, भरपूर इतिहास अभ्यासक आहेत, पत्रकार मंडळी आणि कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आणि जमलेल्या माझ्या सर्व प्रेक्षक बंधू भगिनींना. आज मॅडमनी मगाशी सांगितलं माझं पहिलं पुस्तक आहे, माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा सर्वांचं आभार मानतो. आज एक मुहूर्त पण छान आहे. आज संत तुकाराम महाराजांची बीज आहे. 375वी त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष हे आज 5वा वेद लिहिणाऱ्या संत तुकोबारायांचा आहे. तोही मला हा अपूर्व योगायोग आज जुळून आल्याचं दिसतंय. मंडळी, माझं खरं म्हणजे ह्या सगळ्याला सुरुवात झाली ती सरदार त्रिंबकजी डेंगळेंपासून. आपल्याच घराण्यातली कोणतरी एक व्यक्ती पेशवाईच्या मराठेशाहीच्या शेवटच्या काळात इतकी मोठी होते कर्तृत्वानं आणि एक मोठं स्थान प्राप्त करते त्या शेवटच्या पेशवाईत, वाढते इंग्रज सत्तेशी संघर्ष करते. याचं लहानपणापासून फार कौतुक आणि हे सगळं वाटायचं. पुण्यात आल्यावर सगळा अभ्यास सुरू केला, साधनं वगैरे काय असतं हे सगळं कळलं. त्रिंबकजींविषयी आज मी अनेक ठिकाणी लिहिलं, बोललो, आपल्यापैकी अनेक जणांनी ते वाचलं असेल, ऐकलं असेल. ते करत असताना ना मला एक कुतूहल असायचं की आपल्या गावात जसे त्रिंबकजी डेंगळे होऊन गेले तसे आसपासच्या गावात असे अजून ऐतिहासिक व्यक्ती असतील का मराठेशाहीच्या काळातल्या? त्यांचेही असे संघर्षमय जीवन प्रवास असतील का? त्यांचेही असे वाडे असतील का गावात? किंवा सगळं ते विहिरी बारवा, मंदिरं, गावकूस, वेस, समाध्या, हा सगळा मराठेशाहीतला खजिना असेल का अजून कोणत्या कोणत्या गावात? आणि ह्या सगळ्याचं माझं लक्ष तेव्हा त्याच्याकडे सगळं वळलं आणि मी आसपास बघायला लागलो. आमच्या कोपरगावला रघुनाथराव पेशव्यांचा वाडा, पानोडीला आमची जमीन होती, तिथं सरदार थोरातांचं मोठं घराणं, काय 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 बरंच सापडायला लागलं आणि दुर्दैवाने त्याच्यावर कुणीही लिहिलेलं नव्हतं. तो स्थानिक भागात त्या आडवाटेवरच्या गावांमध्ये कुणाची लेखणी गेली नाही किंवा स्थानिक भागात एखाद्या नियतकालिक वृत्तपत्रात थोडंफार लिहिलंही असेल, पण मुख्य प्रवाहात नाही. मग मी ठरवलं हे सगळं अनएक्सप्लोर्ड आहे, हे आपण ह्याच्यावर काम करायला पाहिजे असं मला ते नजरेस आलं आणि मग मी हे सगळं सुरू केलं. कायम मी अनेक ठिकाणी हिंडायचो, फिरायचो, ऐकीव माहितीनुसार ती ठिकाणं शोधायचो आणि पुण्यात आल्यावर सगळ्या साधनांमधून त्याची माहिती घ्यायचो किंवा मग साधनं इतिहास वाचताना मला बरेच संदर्भ मिळायचे. तसं मी त्या गावांमध्ये शनिवार रविवारी गावाला गेलो
फिरायचो. 1,500 किलोमीटरच्या वर फिरलो आतापर्यंत. आणि अभ्यासही भरपूर सगळे संदर्भ ग्रंथ, कारण इतिहास संदर्भाशिवाय मांडता येत नाही. त्या घराण्यांनाच त्या घराण्यांचा इतिहास माहिती नसतो. बऱ्याचदा असं मला भरपूर ठिकाणी जाणवलं. आणि हे सगळं सुरू झालं. मध्यंतरी पुणे विद्यापीठामध्ये माझं जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विषयातलं पदव्युत्तर शिक्षण चालू होतं. तर तेव्हा आम्हाला एक प्रकल्प असतो. तर त्याच्यात मी उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती असा प्रबंध केला, इनडेप्थ रिपोर्ट केला. आता तो प्रबंध असा वेगळ्या अंगाने होता की पत्रकार म्हणून जर्नलिस्टिक व्ह्यू, सध्या काय त्या वाड्यांचं, सध्या त्यांचे वारसदार काय करतायत, वर्तमान. पत्रकार हा वर्तमान लिहिणारा असतो आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून तो त्याच्याकडे बघतो. मग ते जतन आणि संवर्धन करायचं तर काय करता येईल, वाडा मालकांच्या मुलाखती, हा सगळं तो होता. ते त्या अंगाने सगळं झालं. आणि मी अभ्यास क्षेत्र ठरवून घेतलं उत्तर नगर जिल्हा. म्हणजे नगर जिल्ह्याचे आपल्याला माहिती असेल उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग मांडले जातात. त्यातला उत्तर म्हणजे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा, हे 7 तालुके. थोडक्यात MH17चा RTO पासिंग किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्र. कारण काय माहितीये का, वाड्यांची घराण्यांची संख्या महाराष्ट्रात फार आहे. मग त्यांचा अभ्यास कसा करायचा, असं मोघम तर करता येणार नाही ना. एखाद्या शासकाच्या काळातली, एखाद्या ठिकाणची, एखाद्या विशिष्ट त्या कालक्रमानुसार करता येईल. तर मग मी तो भाग निवडला आणि तो सगळा अभ्यास केला. आता इथेच हा मुद्दा मला सांगायला पाहिजे का अनेकांना असं वाटेल, अरे हा तर मग उत्तर नगर जिल्ह्याचाच इतिहास आहे फक्त. म्हणजे एका महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा त्यातल्या त्यात निम्मा अर्धा जिल्हा यांनी घेतलाय. पण त्याच्यात मला 30 पेक्षा जास्त सरदार घराणी मिळाली. पुस्तकाची सुरुवात होते मानकोजी दातोंडे, किती घराणी होती आमच्या भागात. ती एक लक्षात घ्या, स्थानिक इतिहास म्हणून एक वेगळं महत्व त्याला आहे. पण मराठी शाहीतल्या व्यक्ती आणि घराण्यांचा तो अभ्यास आहे. काही सुरुवात होते माणकोजी दातोंडेंपासून, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती, आणि शेवट होतो पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळेंपर्यंत. भरपूर घराणी आहेत त्याच्यात. काय काय सांगू तुम्हाला. आमच्या शिवाजी महाराजांचे सरसेनापती ज्यांनी लष्करी कौशल्य महाराजांना शिकवलं ते मानकोजी दातोंडे आहेत. दुसरे एक शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गोमाजी काका पाणसंबळ आहेत. गोमाजी काकांचे पुत्र खंडेराव आणि महाजी पाणसंबळ हे छत्रपती संभाजी महाराज आणि राजारामांच्या काळात स्वराज्य रक्षणाच्या कार्यात होते. लक्षात घ्या. त्यानंतर थोडस पुढे आपण गेलो तर राजाराम महाराज आणि ताराबाई साहेबांच्या काळातले सरदार शकोजी थोरात दिनकरराव आहेत आमच्या वीरगावचे. थोडं पुढे गेलं की पेशवाईच्या काळातले वांबोरीची पागा ज्यांच्याकडे होती ते सरदार नागोराम भागवत, सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या निकटवर्ती, निजामाकडे वकील. थोडं पुढे गेलं की पेशवाईतले मराठी शाहीतले त्या काळातले मुत्सद्दी निजामाचे दिवाण आणि पेशवाईतलं 3.5 शहाणे जाणं म्हटलं जातं ते विठ्ठल सुंदर परशुरामी आहेत. थोडं आपण पुढे गेलं मराठ्यांच्या उत्तर मोहिमांमध्ये महाजी शिंद्यांबरोबर असलेले, ज्यांनी आग्रा अलीगड सारखे किल्ले जिंकले, असे रायाजी पाटील शिंदे वारीचे, त्यांचे वंशजात आहेत आलेले. दुसरे रामजी पाटील जाधव आहेत, शिंद्यांचे पेशव्यांकडे वकील पुण्यात, मुत्सद्दी माणूस. नंतर शिंद्यांचेच वकील असलेले मुत्सद्दी शेटे बंधू आहेत, कृष्णाजी शेटे आणि बाणाजी शेटे सोनईचे. त्याच्या पुढे गेलं की बळवंतराव नागनाथ आहेत सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात. त्याच्या कोपरगावला रघुनाथराव पेशव्यांचे वाडे आहेत, त्या काळात त्यांचं वास्तव्य होतं. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर शेवटच्या पेशवाईच्या काळात इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणारे पेशवाई शेवटचे असणारे हेर खात्याचे प्रमुख बायाजी नाईक जोंधळे, हाडसर सारख्या किल्ल्याचे किल्लेदार ज्यांनी लढवला ते आण्याबा राहतेकर. त्यानंतर हे त्रिंबकजी डेंगळे आणि तो शेवट असा त्रिंबकजी डेंगळ्यांपर्यंत होतो. असे अनेक सरदार घराणी आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो फक्त एका काही विशिष्ट भागाचा इतिहास नाही येतो, मुळात स्थानिक इतिहास स्थानिक नसतोच. आता आपण हायपर लोकल विषयांकडेच वळायला पाहिजे ना. आपण किती दिवस तेच घटना प्रसंग इतिहासातले सांगणार आहे आणि त्यांचं ते सगळं दळण करणार आहे. ते एखादी गोष्ट परत परत केल्यावर म्हणतात ना गावाकडे दळण, काय नसतं ते दळून परत पीठ केलं. त्या दृष्टीनं लक्षात घ्या अनेक सरदार घराणी आहेत, अनेक आहेत. त्याचा पत्रकारितेच्या दृष्टीनेही वर्तमानही आहे आणि इतिहासही. लक्षात घ्या इतिहास आणि वर्तमान असं ते झालं. आता त्या घराण्यांचा म्हणजे हे पुस्तक ना, म्हणजे मी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून त्या विषयाकडे पाहिलं. वाडांचं स्थापत्य हा आर्किटेक्चरचा भाग, इतिहास हा इतिहासाचा. अनेक ठिकाणी मला दंतकथा आणि आख्यायिका मिळाल्या प्रचलित असलेल्या. मौखिक माहिती ही तशी इतिहास नाही, पण लोकसाहित्याच्या याने त्याला महत्व आहे. प्रत्यवंशज आता काय करतायत, काहींनी टिकून ठेवले तर कशामुळे, काही वाया गेले ते कशामुळे, हा एक समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास आहे. असा एक आंतरविद्याशाखीय दृष्टीने अभ्यास करण्याचा एक प्रयत्न मी केलाय. तो किती चांगला झाला, काय यशस्वी
काय कसा ते समीक्षा झाल्यावर आगामी काळामध्ये आपल्याला कळेल. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे किस्से मी सांगितले, स्टोरी टेलिंग आहे, नॅरेटिव्ह आणि रिपोर्टाज पद्धतीतले बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. सरदार घराणीच नुसती नाही, काही शास्त्री पंडित घराणी आहेत, आमच्या पुणतंबा नेवासे कायगाव टोक्याची, काही सावकार घराणी आहेत, काही शाहीर घराणी आहेत आमच्या संगमनेरची अनंत फंदी, काही संत आहेत, महिपती महाराज रौरी जवळच्या ताहराबादचे पेशवे काळातले मोठे संत, आमच्या नेवाशाचे कवींद्र परमानंद आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं, नेवाशाचे. धार्मिक क्षेत्रातली मंडळी आहेत, शाहीर म्हणजे धार्मिक साहित्यिक क्षेत्रातली मंडळी. त्यानंतर एक तुम्हाला सांगतो एक आणि समाज जर आपण पाहिला, माझ्या याच्यामध्ये मराठा समाजाचे वाडे घराणी आहेत, ब्राह्मण समाजाचे आहेत, भिल्ल समाजाचा एक वाडा आहे, महादेव कोळी समाजाचा आहे, लक्षात घ्या, नाभिक समाजाचा आहे, गिरी गोसावी समाजाचा आहे. स्वराज्यात किंवा साम्राज्यात सगळ्या जाती जमातींचं हे लाभलंय, लक्षात घ्या. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं सुरू केलेलं आहे. अशा भरपूर आणि वेगवेगळ्या काळात केलेत, वेगवेगळ्या शासकांच्या पदरची, काही छत्रपतींच्या पदरी असणारी, काही पेशव्यांच्या पदरी असणारी, ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या, इंदोरच्या होळकरांच्या, बडोद्याच्या गायकवाडांच्या आणि देवासच्या पवारांच्या, निजामाच्याकडची आहेत, मुस्लिम सुद्धा घराणी माझ्याकडे आहेत. भरपूर अशा याच्यातली ती सगळी घराणी आणि त्यांचा एक अभ्यासपूर्ण वेध असा मी या पुस्तकामधून घेतलेला आहे. मग याच्यामध्ये बऱ्याचशा अशा मी मगाशी म्हणलं ना किस्से आहेत. रघुनाथराव पेशव्यांचं वाडं होतं कोपरगावला, तिथं आनंदीबाई पेशवे राहायच्या 7-8 वर्ष. त्यांची बरीच पत्र उपलब्ध आहे. तर त्या पत्रांनी घेतलेला आणि धांडोळ आहे, त्या कशा राहायच्या, त्यांचं डेली शेड्यूल काय होतं, कुठं कुठं जायच्या त्या आसपास, एकट्या कशा राहायच्या, त्रिंबकजी डेंगळे एकटं कसे राहायचे, त्याच्यातून आपण घेऊ शकतो. त्याच्यातून बरंच इतिहास हा नुसता काय लढाया रक्ताची चिळकांड एवढंच नसतो ना. आनंदीबाईंकडून आपण शिकू शकतो एकटं कसं राहायचं रिटायरमेंट नंतर, ते घेण्यावर आहे आपल्या. आमचं टोके प्रवरा संगमचं गाव अहो पेशवे काळात निर्माण करण्यात आलेली स्मार्ट सिटी होती. उत्तम नगर रचनेचा नमुना म्हणजे गोदावरी आणि परवरेच्या संगमावरचं टोके. खूप मंडळींचे वाडे होते तिथं, सुंदर सुंदर. विशेष म्हणजे आमच्या अकोले तालुक्यामध्ये हरिश्चंद्रगड कळसुबाईच्या परिसरामध्ये महादेव कोळी घराणी सर सक्रिय होती. अनेक गड किल्ल्यांवर त्यांना नेमणुका होत्या आणि ती मंडळी त्याच्यातल्या एक जावजी नाईक बांबळे म्हणून त्यांनी बंड केलं. मुळात ही मंडळी स्वातंत्र्यप्रिय आणि त्यांनी पेशव्यांविरुद्ध बंड केलं, पण पेशव्यांना त्यांनी सतावून सोडलं. शेवटी नंतर धोरण पेशव्यांना घ्यावं लागलं. असं आमचं राजूर अकोल्याचं बांबळ्यांचं घराणं महादेव कोळी असलं तरी आपल्या सर्व एवढं मोठं ते बांबळ्यांचं घराणं आहे, लक्षात घ्या. अनेक अशी घराणी आहेत, बरंच काय 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 त्याच्यात इंटरेस्टिंग सगळं आहे. एक इंग्रज काळात पण आपल्याकडे वाडा संस्कृती होती. एक सर्कस सुरू केलेल्या घराण्यांचे पण वाडा आहे इंग्रज काळात. 1881 ला ग्रँड इंडियन सर्कस ज्यांनी सुरू केली त्या मोरेंचा पण वाडा आहे. जगातला सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेला एक वाडा आहे आमच्या नगर जिल्ह्यात. जगातल्या सर्वात लोकांनी. कोणता आहे तो माहिती का? तो शिर्डीचा बुटीवाडा किंवा साईबाबा समाधी मंदिर. बरोबर आहे, चुकीच आहे का? ज्या अर्थी शिर्डी जगातलं तिरुपती नंतर मोठं संस्थानी लोक आहेत, तर त्या अर्थी त्याचाही वेध घेतला. इंग्रज काळातही वाडा संस्कृती होती, किंबहुना अलीकडे जे वाडे आपल्याला सुस्थितीत दिसत आहेत ते वाडे इंग्रज काळातले. मंडळी, शेवटी हा आपला सर्वांचा इतिहास आहे. वाडा संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे, लक्षात घ्या. 2-4 शतकांपूर्वीचे आमचे वाडे ऊन वारा पाऊस कसली पर्वा न करता अजून उभे. डागडुजी जर केली असती, मानवी हस्तक्षेप झाला नसतं तर ते अजून टिकले असते. काय सुंदर सुंदर वाडे तो, काय त्यांच्यातलं ते नक्षीकाम. आमच्या वाड्यामध्ये बाहेर ऊन असलं की आत गारवा जाणवतो आणि बाहेर गारवा असलं की आत उबदारपणा जाणवतो. कशामुळे? हे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आमच्या संगमनेरच्या देशमुखांसारखा सुस्थितीतला वाडा आहे, पानोडीच्या थोरातांसारखा वाडा आहे, वैशिष्ट्यपूर्ण वाडे हे खरं तर म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच आहेत. ओळख आहे ती वाडा संस्कृती महाराष्ट्राची. आपण युरोपात पॅलेसेस बघायला जातो, आपण दक्षिण भारतात महाल बघायला जातो, राजस्थानात पॅलेसेस बघायला जातो. आपले वाडे आपण बघतो का? किती त्याचं जतन संवर्धन करतो? आपले वाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांचे वाडे आहेत, सगळे वैचारिक वारसदार. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं 17व्या शतकात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ही सगळी मंडळी पुढे गेली आणि 18व्या शतकात मराठ्यांचं 2/3 भारतावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्ता होती. 18वं शतक हे मराठ्यांचं शतक आहे. नंतरही इंग्रजांशी संघर्ष सर्वाधिक मराठ्यांनी केला. याच्यात सर्वाधिक लक्षात घ्या, अनेक व्यक्ती आहेत, अनेक घराणे आहेत, त्यांचं खरं म्हणजे योगदान आहे. त्याचा इतिहासही समोर आला पाहिजे, लक्षात घ्या.
कोणाचा आज फार कोण इतिहास फारशा सरदार मंडळींचाही समोर आला नाही, ही एक खंत आहे. आमचे वाडे बदनाम झाले निळू फुलेंच्या डायलॉग. काय डायलॉग सांगा बरं, सांगा ना. बाई वाड्यावर या. वाडे हे नाचगाण्याचं प्रतीक, वाडे सरंजामशाहीचं प्रतीक, वाडे शोषणाचं प्रतीक, वाडे हे संघर्षाचं प्रतीक आहे. त्या वाडा ज्यांनी बांधला त्या घराण्याच्या मूळ पुरुषानं कर्तृत्व काहीतरी केलेलं आहे बाबा, सोपं नाही येते. अभिजन मंडळींचे वाडे म्हणून एक विशिष्ट आपण त्या अँगलनी त्याला बघतो, पण अभिजन मंडळी काय आभाळातून पडतात का? अभिजन मंडळी ही कर्तृत्वातून बहुजनांतूनच गेलेली असतात ना, काहीतरी कर्तृत्व करून. अशा मंडळींच्या गौरवशाली इतिहासाचे वाडे ते साक्षीदार आहेत, लक्षात घ्या. हा पण एक खरं की त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना मात्र ते ऐकतं मिळतं, त्यांच्यातही ती कर्तृत्व धाडस असेल असं नाही. त्याच्यामुळे ते खरं आहे. म्हणजे बरेचसे वाडे इंग्रज काळामध्ये सरदार जागीरदारांवर अन्याय केले गेले, पण बरेचसे विलासवादी चंगळवादी वृत्तीनं संपलेली ही पण गोष्ट खरी आहे. मी ती काय नाकारत नाही, ते वास्तव आहे, ते आपण स्वीकारायला पाहिजे. पण आज इतिहासाकडे आपण बघताना कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे? वारसा म्हणून बघितलं पाहिजे. लक्षात घ्या, हा आपल्या सर्वांचा वारसा आहे. हो, हे ऐतिहासिक पुरुष काय त्या घराण्यांपुरते मर्यादित आहेत का? आपल्या सर्व आपण सगळेजण त्यांचे वंशज आहोत. लक्षात घ्या, हा आपला महाराष्ट्राचा वारसा आहे. मी मगाशी म्हणालो आपण पॅलेसेस वगैरे बघायला जातो, आपण इकडं तिकडं लंडन पॅरिस फिरतो. कधी तुम्ही आपल्या पुणतांब्यात, नेवाशात, वाई, पैठण, त्र्यंबकेश्वर इथं गेलात का? असे वाड्यांच्या त्या सगळ्या अरुंद बोळांमध्ये जाऊन आणि त्या दगडी फरसबंदी, सगळा तो घंटांचा शंखाचा सगळा आवाज, फुलांचा वास, त्या वाईब्स, त्या अनुभूती घेतल्यात का हो आपण? फार सुंदर आहे खरं म्हणजे. बोलायला फार मोठा विषय आणि लेखक फार, ते लेखकाला किती बोलायला लावलं म्हणजे पुस्तक तरी तो बोलतच असतो. तर त्या दृष्टीनं अनेक व्यक्तींची चरित्र आली पाहिजे, वाडा संस्कृती लोकांना कळली पाहिजे, आपले वाडे जतन संवर्धन झाले पाहिजे. त्या वारसदारांची परिस्थिती आज म्हणजे अनेक ठिकाणी कर्तृत्व गाजवलं इतिहासात, पण आज नाही परिस्थिती त्यांची. सरकारी मदतीशिवाय हे अशक्य आहे. गडकिल्ल्यांचं आपण संवर्धन करतोय, पण आपण गडकिल्ले पाहिले डोंगराळ भागात आहेत. सपाटीच्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर जुनं काय ऐतिहासिक दोनच गोष्टी आहेत, वाडे आणि मंदिरं. आपण वाड्यांवर जोर दिला तर चांगलं पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो असं मला वाटतं. आज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी खरं म्हणजे आली, बरेचसे सरदार घराणी आली. कार्यक्रमाला आम्हाला चाललं होतं कुणाला प्रमुख पाहुणं बोलवायचं, तर संभाजीराजे छत्रपतींचं नाव आम्हाला काही मंडळींना आम्हाला सुचलं. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, कोल्हापूर संस्थानचे. पण त्यांना फार इतिहासाची वारशाची फार आवड आहे आणि ते राज्यसभेवर खासदार होते आणि गड किल्ल्यांप्रतीचं त्यांचं प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे ते वाखाणण्याजोग आहे खरं म्हणजे. रायगड विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष आहेत. काय आज तुम्ही बघितलं का रायगड किती सुंदर होतोय? महाराज स्वतः तिथं थांबून सगळं, आपण कसं घराचं बांधकाम चालू असताना देखरेख ठेवतो तसं महाराज तिथं असतात. वाडे वगैरे महाराज म्हणजे अनेक किल्ल्यांवर महाराज त्या जतन आणि संवर्धनाविषयी सातत्यानं आणि रोखठोक परखड भूमिका मांडत असतात. शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत, पण कोल्हापूरकरांना एक आहे, राजर्षी शाहू छत्रपतींचा पण वारसा त्यांना आहे. तो विचारांचा वारसा. मगाशी मी वारसा सांगताना वारसा हा दोन प्रकारचा असतो, मूर्त आणि अमूर्त. मूर्त म्हणजे दिसणारा, अमूर्त जो वारसा असतो तो विचारांचा. तो राजर्षी शाहूंचा त्यांना आहे. कोल्हापूरला आपण बघितलं राजवाडा वगैरे, माझ्या मते कोल्हापूरकरांचं खासगी जे देवघर आहे ते सुद्धा सामान्यांना खुलं आहे बघण्यासाठी. लक्षात घ्या, इतका सगळा शिवशाहूंचा वारसा महाराजांनी जपलेला असता आपल्याला दिसून येतो. आणि महाराज आज आले त्याबद्दल त्यांचंही मनापासून खरं तर आभार. दुसरे आमचे पांडुरंगजी बलकवडे आहेत. बलकवडे सर म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले खरं म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. काय त्यांचा मोडी कागदपत्रांचा अभ्यास, व्यासंग, अनेक घराण्यांना, अनेक इतिहास अभ्यासकांना आमच्यासारख्या त्यांनी मार्गदर्शन केलंय. व्याख्यानं देत ते महाराष्ट्रभर फिरतात. त्याच्या माध्यमातून मराठ्यांच्या इतिहासाप्रती, मराठ्यांच्या इतिहासाची मोठी एक काय म्हणतो आपण जनजागृती तो पोहोचवण्याचं काम बलकवडे सरांनी केलं. लक्षात घ्या, अनेक खास करून त्यांनी सरदार दाभाडेने ढमढेरेंना खास करून जे जागृत केलं, ढमढेरे घराण्याचा इतिहास, तेही मला अशा गोष्टी फार त्यांचे विशेष वाटतात. अनेक संस्था समित्यांवरती आहे, मार्गदर्शन सातत्यानं त्यांचं आहे. दुसरे आमचे तांबट सर आहेत, कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विभागाचे विभाग प्रमुख. मी मगाशी सांगितलं माझा प्रबंध होता आणि सध्याचे विभागाचे विभाग प्रमुख ते आहे. माध्यम अभ्यासक आहेत, अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केलाय. आमचे शेवाळे सर इथे संगमनेरचे इतिहास अभ्यासक. शेवाळे सरांनी बाकी आमच्या बरं का, शेवाळे सरांचं उज्ज्वल उद्यासाठी म्हणून एक नियतकालिक आहे,
त्याच्या माध्यमातून ते गेल्या 12-13 वर्षांपासून त्या स्थानिक भागाचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फार गौरवाची बाब आहे. लोकल त्या स्थानिक भागात जर इतिहासकार निर्माण झाले, किती महाराष्ट्रात किती 36 जिल्हे, 357 तालुके, 41,000 गाव आहेत. प्रत्येक ठिकाणी होऊ देत ना तालुक्यात इतिहासकार निर्माण. शेवाळे सरांसारखे झाले ना, हे काम फार फटफट होईल. लक्षात घ्या, फार मोठं त्यांचं काम आहे. आणि शेवटी आभार तुमच्या सगळ्या मंडळींचे. तुम्ही वेळात वेळ काढून रविवारी सकाळी उठणं म्हणजे खरंच मोठं काम आहे. सगळेजण आलात त्याबद्दल मी मनापासून आभार तुमचं मानतो. तर मंडळी आलीत, आपल्याला त्यांचं सगळ्या मान्यवरांचं ऐकायचंय. माझं मनोगत मी आटोपत घेतो, त्याला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सुमितजी. त्यांनी आजच्या दिनविशेषाचा उल्लेख केला. त्या निमित्तानं मला तुकाराम महाराजांची एक ओवी इथे सांगावीशी वाटते. आपल्या सगळ्यांना ती परिचित आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. अतिशय आध्यात्मिक अर्थानं लिहिलेली त्यांनी ही रचना. त्याच्यामधली ओळ आहे ती मला पूर्णपणे ऐतिहासिक अर्थानं आज कार्यक्रमाशी जोडावीशी वाटते. ती ओळ अशी की तुका म्हणे एका देहाचे अवयव. मला असं वाटतं वाडा हा जर एक आपण आता देह मानला तर त्याचे किती अवयव आहेत आणि त्या किती अंगाने आपण त्या वाड्याकडे पाहू शकतो. वाडा हे एक शरीर जर आपण समजलं तर ते किती अंगाने परिपूर्ण होऊ शकतं हे सुमितजींच्या मला वाटतं मनोगतातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलंच आहे. आणि त्यांनी इतक्या विविध अंगांनी केलेलं हे वाड्यांचं डॉक्युमेंटेशन आपण सगळेजण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचं प्रकाशन लगेचच करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. अमोल सकाळ प्रकाशित सुमित डेंगळे लिखित ऐतिहासिक वाडे आणि घराणी ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पडतंय. एक नवं अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक सर्व इतिहास प्रेमींसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी या क्षणापासून खुलं झालेलं आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा, ते वाचावं. जसं लेखक म्हणाले त्याप्रमाणे तुमचा अभिप्राय लिहावा, तुमची समीक्षा लिहावी. आणि आज सवलतीच्या दरामध्ये ते उपलब्ध आहे. आमचे लेखक कायम असं म्हणतात आणि ते त्यांच्या कार्यशाळेमध्येही एक उदाहरण सांगतात की आपण असे 400-500 रुपये कुठेही खर्च करतो. आपण हॉटेलचं बिल जर आपलं असेल तर नॉर्मल 1000च्या पुढेच असतं. तर मला असं वाटतं की पुस्तक हे किमतीकडे न बघता त्याचं वाचन मूल्य किती आहे हे बघून घ्यावं. आणि आज खास तुमच्या सगळ्यांसाठी ते सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे सगळ्यांनी पुस्तक विकत घेऊनच जावं. आपल्या जवळच्या इतिहास अभ्यासकांना, वाचकांना, रसिकांना ते भेट द्यावं अशी तुम्हा सगळ्यांकडे मी विनंती करते. आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संजय तांबट सर हे सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख आहेत. पत्रकार या नात्याने ते ह्या पुस्तकाकडे कसं बघतायत हे जाणून घ्यायला नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित संभाजीराजे छत्रपती, बाळासाहेब बलकवडे आमचे मार्गदर्शक, विठ्ठलजी शेवाळे सर आणि सुमित की जो आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचा विद्यार्थी आहे. तर सुमितचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार आणि अतिशय कौतुक करण्यासाठी इथे उभा आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी जे म्हटलंय की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्री यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तर आजचा हा जो काही प्रकाशनाचा कार्यक्रम आहे
तर ती शब्दांची रत्न सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि ज्यांनी प्रत्यक्ष शस्त्रांनी लढाया केलेल्या आहेत अशा सरदार घराण्याचा इतिहास सुद्धा शब्दांच्या रूपाने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणं असा हा उपक्रम आहे. सुमितच्या बोलण्यात हा विषय आला की तो आमच्या विभागामध्ये असताना विद्यार्थ्यांना जे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प देतो त्याच्यामध्ये इनडेप्थ रिपोर्टिंग किंवा सखोल वार्तांकन अशा प्रकारचा एक विषय असतो. आणि सुमित हा स्वतः त्र्यंबकजी डेंगळेंच्या घराण्यातला असल्यामुळे ज्या वेळेला त्याच्याशी या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि मग उत्तरनगर जिल्ह्यामधल्या वाड्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काही माहिती गोळा करावी. ते करताना वर्तमानामध्ये त्याची काय स्थिती आहे याचबरोबर त्याचा जो काही इतिहास आहे हा सुद्धा सर्वांसमोर आला पाहिजे असा प्रयत्न हा निश्चितपणाने त्याच्यात होता. तर हा प्रकल्प आम्ही ज्या वेळेला विद्यार्थ्यांना देतो त्यामागची कल्पनाच अशी आहे की नुसतं तेवढ्या पुरतं वरवरचं असं त्या विषयाकडे न पाहता त्याचा सखोल अभ्यास करावा आणि त्याची समग्रतेने अभ्यास करण्याची दृष्टी सुद्धा या विद्यार्थ्यांना मिळावी. आणि सुमितनी हा सगळा धागा पकडून जो पुढे नेलाय आणि त्याचं या स्वरूपातलं जे मूर्त रूप आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलंय याचा आनंद आम्हाला सर्वांना शिक्षक म्हणून आहे. आमच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर उज्ज्वला बर्वे इथे आहेत. आमचे अनेक विद्यार्थी ज्या वेळेला अशा प्रकारचे संशोधनाचे प्रकल्प घेतात किंवा वार्तांकनाचे प्रकल्प घेतात त्या सर्वांमध्ये या प्रकारचं बीज आहे. कारण सकाळ प्रकाशनाने अशा आमच्या एका विद्यार्थ्याचं जे हे कथाबीज ज्याला आपण म्हणू की ज्याच्यातनं एक ऐतिहासिक घराण्यांची कथा ऐतिहासिक वाड्यांची आजची स्थिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते आहे. तर असे अनेक प्रकल्प किंवा असे अनेक पुस्तक ग्रंथ हे निश्चितपणाने आपल्या समोर येऊ शकतील त्याचाही विचार आपण करावा. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण जे काही करतो आहोत तर त्याची ताकद काय त्याची व्याप्ती काय हे सर्वांपर्यंत कसं पोहोचेल याचा प्रयत्न जरूर करावा. पत्रकारिता म्हणत असताना पत्रकारितेमध्ये आम्ही म्हणतो की पत्रकारिता हा इतिहासाचा पहिला कच्चा खरडा आहे. द फर्स्ट रफ ड्राफ्ट ऑफ हिस्ट्री. तर ज्या काही नोंदी पत्रकार म्हणून आपण करतो त्या पुढे इतिहास म्हणून कोणी त्याचा अभ्यास हा करत असतो तो उभा राहतो. पण तो करत असताना आजचं आपलं जे काही काम आहे तर ते अतिशय सचोटीने करणं अचूकपणाने करणं त्या नोंदी नीट सर्वांना उपयोगी पडणार आहेत अशा पद्धतीने त्या ठेवणं हे काम महत्वाचं असतं. आणि मग ते पत्रकार म्हणून करत असताना असंख्य विषय आपल्या समोर असतात. त्यातून आपल्या अभ्यासाची त्याला जोड देऊन जर आपण काम केलं तर असे अनेक असंख्य विषयांचे पुस्तकही पुढे येऊ शकतील असं मला वाटतं. सुमितने आपल्या बोलण्यामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासाचाही उल्लेख केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंतरविद्याशाखीय अभ्यास अशी जी विद्याशाखा किंवा फॅकल्टी आहे त्याचं डीन म्हणून नुकतीच माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ज्यावेळेला आपण भाषेचा अभ्यास करतो ज्यावेळेला आपण इतिहासासारख्या विषयांचा अभ्यास करतो ज्यावेळेला आपण विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकेचा अभ्यास करतो या सर्वांची एकमेकांशी कुठे ना कुठेतरी ती सांधेजोड असते. आणि आता जे नव्याने येऊ घातलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अभ्यास ज्यांना करायचा आहे तर मला विज्ञान शिकत असताना मला कला संगीताची पण आवड आहे. मी आणखी चित्र शिल्पकला यांचा अभ्यास करत असताना मला इतिहासाची आणि त्याची सुद्धा जोड देता येते. इतिहासाचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये वैद्यकीय शास्त्रापासून रसायनापासून अनेक प्रकारच्या विषयांची मी त्याला जर सांगड घातली तर त्यातून अनेक इतिहासातले न समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. तर हे अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत विद्यापीठीय स्तरापर्यंत येत असताना अशा प्रकारचा अभ्यास आणि अशा प्रकारची पुस्तकं ही कदाचित त्याची एक सुरुवात आहे. कारण सुमितनी केलेल्या या सगळ्या लेखन प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशी अनेक पुस्तकं तो तरुण लेखक आहे अशी अनेक पुस्तकं त्याच्या हातून पुढे यावीत अशा शुभेच्छा मी त्याला देतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मनापासून धन्यवाद सर.
यानंतर इतिहास अभ्यासक विठ्ठल शेवाळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ज्यांनी केवळ महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला नाही तर समता आणि बंधुत्वाचं नातं कसं असतं हे सांगितलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान सन्माननीय संभाजीराजे महाराज, इतिहासाचे अभ्यासक. आतापर्यंत आम्ही फक्त त्यांना ऐकून होतो, परंतु प्रत्यक्ष आता त्यांचं भाषण ऐकण्याचा योग येणार आहे ते बलकवडे सर. त्याचप्रमाणे ज्यांनी सुमितला खऱ्या अर्थानं घडवलं पत्रकारितेमध्ये ते संजय तांबट सर. त्यानंतर सकाळ समूहाचे पिसाळ सर. इथं अनेक घराण्यांचे वारसदार आहे. महाजी शिंद्यांच्या घराण्याशी थेट संबंध ज्यांचा होता ते आमच्या संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख इथं आलेले आहेत समोर. आणि महाराष्ट्रातला संगमनेरचा जो दूध संघ आहे तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा दूध संघ आहे. त्याचबरोबर शेकोजी राजांचा मगाशी उल्लेख केला, शेकोजीराजे थोरात. इथं सदाशिव आणि शंकर दोघं भाऊ, जुळे भाऊ आहेत. म्हणजे तुम्ही जर बाहेर गेलात तर नंतर कोण सदाशिव आणि कोण शंकर हे तुम्हाला ओळखता येणार नाही. हात आहे ते दोघेही इथे उपस्थित आहे. आबासाहेब थोरात आहेत, विक्रम आलेला आहे. याशिवाय पानोडीची मूळ जहागिरी ज्यांची होती ते रामजी पाटील जाधव, ते महाजी शिंदेचे वकील होते पेशव्यांच्या दरबारामध्ये. त्यांचे वारसदार इथं विलास जाधव सर आलेले आहेत. कॉम्रेड दत्ता देशमुख म्हणून फार मोठं नामांकित असं व्यक्तिमत्व होतं आमच्या तालुक्यामध्ये. खरं तर महाराष्ट्रातच ते जलतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती, कामगार नेते. त्यांचे नातू इथं प्रमोद देशमुख आले, चोरुंगे आलेले आहेत आणि बाकीचे बरेच आहेत. माझी काही सगळ्यांचा माझा परिचय नाही, पण या निमित्तानं मला हे सगळे जे वारसदार आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. मला ते विंदा करंदीकरांच्या 4 ओळी आठवतात. विंदा करंदीकरांनी इतिहासाबद्दल एका ठिकाणी असं म्हटलंय, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊनी ना नाचा. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊनी ना नाचा. पुढचं फार महत्वाचं आहे. त्यांनी पुढे असं सांगितलंय, करा पदस्थल त्याचे आणिक चढवणी त्यावर भविष्य वाचा. तुमचं जर भविष्य घडवायचं असेल तर नुसते आमचे पूर्वज खूप पराक्रमी होते एवढं म्हणून चालणार नाही. तर त्यांचे काही गुण आपण आत्मसात घेतलेत का, केलेत का, काही आलंय का आपल्या रक्तामध्ये आणि आपण ते पुढच्या पिढीला देणार आहे का, याचाही विचार या संबंधानं होणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट सुमितच्या बाबत सांगितली पाहिजे की सुमितचा माझा तसा परिचय नव्हता फारसा, परंतु मी मंत्रालयामध्ये त्यांचे मामा जे आहे सतीश जोंधळे ते सहसचिव होते आणि आमच्या काही शाळेच्या कामानिमित्त त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हटलं की आपल्याला त्र्यंबकजी डेंगळेवर एक मासिक काढायचे, एक त्रैमासिक आम्ही चालवतो. तर ते म्हटले आपला भाचा आहे आणि त्याचा बराच अभ्यास आहे. त्यांनी फोन दिला, मी फोन केला, तर त्याचं ते सगळं संदर्भ ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला याबद्दल काहीच माहित नाही फारशी, जितकी सुमितला माहिती आहे. आणि मग सुमितलाच ते लिहायला सांगितलं आणि सुमितनं त्र्यंबकजी डेंगळेवर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ऐतिहासिक दस्तऐवज ज्याला म्हणता येईल असं ते पुस्तक त्यानं लिहिलं आणि ते आम्ही प्रकाशित केलं. एकूणच सुमितचा आवाका फार मोठा आहे. खरं म्हणजे मला त्याच्यापेक्षा त्याच्या वडिलांचं कौतुक करायचंय. बलकवडे सर म्हणजे जो इंजिनियर मुलगा आहे तो पत्रकारितेमध्ये आलेला आहे आणि त्याला इतिहासात ज्याच्यामधून काही फारशी प्राप्ती नाही पैशांची, अशा क्षेत्रामध्ये तो आलेला आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याला संमती दिली. म्हणजे ही काही सारी गोष्ट नाहीये. तर ही जी काही वृत्ती आहे की आपला मुलगा ज्या क्षेत्रामध्ये त्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तो पुढे गेला पाहिजे आणि त्या क्षेत्रात त्याला संधी दिली पाहिजे असं सगळ्याच पालकांना नाही वाटत. तो इंजिनियर डॉक्टर झाला पाहिजे असं बहुतेकांना वाटत असतं.
परंतु त्याच्या वडिलांनी त्याला संधी दिली. मला वाटतं की आलेले आहेत ते आले. हा उभे राहा जरा, सगळ्यांना अभिवादन करा. या वर या. तर ही अतिशय त्यांच्या वडिलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मी काही जास्त बोलणार नाही, कारण आपल्याला बलकवडे सरांचं ऐकायचं आणि महाराजांचं ऐकायचंय. त्यामुळं मी सुमितच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि इथं सगळेजण एवढे आले, खरं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी आणि तेही रविवारच्या दिवशी एवढा हॉल गच्च भरणं म्हणजे हे जरा अवघडच काम आहे. पण सुमित पण ते सिद्ध करून दाखवलेले आहे. त्याच्यात हा नाही, ही चांगली गोष्ट आहे. पुणे ते काय उणे असं म्हटलंच जातं, परंतु एवढी गर्दी जमवणं हे सहजासहजी शक्य नाही. ते सुमितनं करून दाखवलं. मी त्याला त्याच्या कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. आपण सगळे या इतिहासाकडे थोडंसं बाहेरून बघत असतो, पण ह्या इतिहासातच जन्माला आलेले किंवा हा वारसा होऊनच जन्माला आलेले संभाजीराजे छत्रपती आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते या पुस्तकाकडे कसं पाहतात हे आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ऐतिहासिक वाडे व घराणी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक आमच्या सहकारी रायगड प्राधिकरणाचे आणि रायगड प्राधिकरणाचे सदस्य माननीय पांडुरंग बलकुडे सर, या विचार मंचावर इथं उपस्थित माननीय संजय तांबटजी, इथं उपस्थित विठ्ठल शेवाळीजी, सकाळचे महेंद्र कसाळ, या विचार मंचावर आत्ताच उपस्थित सुमितचे वडील माननीय डेंगेजी आणि या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखक माननीय सुमित डेंगरे, इथं उपस्थित रणजित देशमुख आणि इतर सर्व शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत जे असणारे सर्व घराणे जे आहेत त्यांचे सर्व वारसदार व उपस्थित सर्व बंधू भगिनी, अतिशय माझ्या दृष्टिकोनातून असा कार्यक्रम एक अविस्मरणीय राहणार आहे. अनेक कार्यक्रमाला जाण्याची मला संधी मिळते, पण ज्या घराण्याने खऱ्या अर्थाने स्वराज्य घडवलं, स्वराज्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा हातभार होता, अशा लोकांचं कुठेतरी कौतुक व्हावं, त्यांच्या घराण्याचा इतिहास लिखित स्वरूपात यावा, हे होत असल्यामुळे मला निश्चित एक वेगळा आनंद आहे. ज्या घराण्यात माझा जन्म झालाय मला सार्थ अभिमान आहे, पण त्याचबरोबर त्या घराण्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी माझा प्रयत्न नेहमीच असतो. आणि अशा वेळी उज्ज्वल करत असताना सुद्धा स्वराज्य निर्माण ज्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य हे नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही तर हे स्वराज्य सर्व 18 प्रगट जात 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य आहे. आणि त्यात तुमच्या सगळ्या प्रमुख घराण्यांचा त्यातला महत्वाचा एक वाटा आहे. अशा घराण्यातल्या लोकांचं ज्यावेळी पुस्तकाच्या स्वरूपात, ज्यावेळी लिखित स्वरूपात ज्यावेळी सगळं मटेरियल येणार असते आणि अशा वेळी मला ज्या हस्ते प्रकाशनाला आपण सुमितने मला सांगितलं, मी ती संधी सोडली नाही.
पण सुमितचं मला मनापासून ह्याच्यासाठी कौतुक करायचंय की त्यांनी अनेकदा मला ओळखण्याचा, मला पकडण्याचा हा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी मला गाठलंच पुण्यात. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला दुसरा कोण पाहुणा नको, तुम्हीच पाहुणा पाहिजे. आणि नुसतं त्यांनी त्यांच्या भाषणात बोलून दाखवताना त्यांनी सांगितलं की छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून आहेच, पण तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची गटकोट केली असेल किंवा त्यांच्या विचारांनी सुद्धा तुम्ही पुढं तुमची वाटचाल चालू आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला पाहुणा लागताच. आणि त्या मिनिटालाच मी त्यांना होकार दिला. पण माझी अडचण एवढी निर्माण झाली होती कालपर्यंत की घरची एक, मी सांगू शकत नाही, एक अडचण होती. आणि मी काल संध्याकाळी पण त्यांना सांगितलं होतं कार्यक्रमाला बलकोडे सर मी येऊ शकत. आणि रात्री ती 8, 8:30, 9 वाजता ती क्लिअर झाली. आणि मी म्हटलं मी कार्यक्रमाला येतोय का, मी वाटच पाहत होतो. पण ती दुर्दैवाने अशा अनेक प्रसंग येत असतात जीवनात की त्याला आपण सगळ्याच गोष्टी इच्छा असून आपण पोचू शकत नाही. पण मला आनंद आहे की आज सकाळी निघून डायरेक्ट त्या कार्यक्रमाला मी पोहोचलो. कुठं जाऊन कुठं वॉश बिश घेऊन आलो नाही. जे आपण लेट जर जातो मी ते वॉशलाच गेलो नाही. पण समित देंगेंच्या बरोबर सुद्धा मला कौतुक करायचं सकाळचं. ही सकाळचे एक वेगळा समूह आहे, वेगळे संस्कार आहेत. अनेक ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम हे सकाळ करत असते. मगाशी प्रस्तावनामध्ये सांगितलं की 1000भर पुस्तकं वेगळे वेगळे पद्धतीने इतिहासाची असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, वाङ्मयाच्या माध्यमातून असेल, असे वेगवेगळे शेतीच्या संदर्भातील असतील, असे वेगवेगळे पुस्तकं प्रकाशित किंवा वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित केलेले. पण मी आपल्याला सकाळच्या समोर एवढं सांगू इच्छितो की आपण 1000भर पुस्तकं छापले असतील, पण हे पुस्तक जे तुम्ही आपण छापताय ते सांगितले की याच्या माग सरकारने सुद्धा आज नाही तर उद्या दखल घेण्याची वेळ आहे. कारण राजकारण इतक्या विचित्र पद्धतीने चालू आहे. सॉफिस्टिकेटेड हा शब्दच राहिला नाही आता राजकारणात. आपापल्या सोयीनुसार राजकारण पेरत चाललेलं आहे. ते पुढे तसंच होणार आहे, त्यात बदल होणार नाही. अशा वेळी या जुन्या घराणे कसे संपतील किंबहुना या जुन्या घराण्याचं काही महत्व सुद्धा त्या पुढाऱ्याला नाहीये. अशा वेळी सकाळी हा पुढाकार घेतला. मी सुमित देंगेंच्या वतीनं त्यांच्या पुन्हा या सगळ्या इथे जे समूहाचे सगळ्या घरातले जे इथे लोक आले त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी सकाळचा मनापासून आभार व्यक्त करतो. सुमितने जो विषय हाती घेतलेला आहे हा फार अवघड आहे, इतका सोपा नाहीये. आज सकाळी सपोर्ट केल्यामुळे आज पुस्तक प्रकाशित झालं. आज सकाळी ओळखलं की बाबा या मुलाच्या एक कार्यक्षमता एक वेगळी आहे, एक इतिहासाचं वेळ आहे. आणि सकाळी सपोर्ट केला याबद्दल खरोखरच परत एकदा मी सकाळचं अभिनंदन सुद्धा करतो, त्याचा आभार सुद्धा व्यक्त करतो. पण मला छत्रपती शहाजी महाराजांची आज आठवण आली, आमच्या आजोबांची. छत्रपती शहाजी महाराज हे कोल्हापूरचे शेवटचे छत्रपती, म्हणजे 1947 मी म्हणतो. जोपर्यंत सरकारमध्ये आपण विलीन नाही झालो तोपर्यंत आपण 1947 म्हणतो. आणि छत्रपती शहाजी महाराजांना सुद्धा लक्षात आलं 1960-70च्या दरम्यान, साल चुकत असेल माझी, पण अनेक छत्रपती घराणे, करवीरकर छत्रपती घराण्याचा सुद्धा इतिहास लिहिलेला नाहीये. तिथं तर सगळे मोठे सरदार, मोठे जहागीरदार, हिम्मतबहादर चव्हाण असतील, सर्वलष्कर असतील, पंच प्रतिनिधी असतील, पंत अहमद असतील, यांचा सुद्धा इतिहास त्यांच्या वारसदारांना माहित नाही. हे लिहिलं नाही तर पुढच्या नवीन पिढ्या समजच कसे की आपल्या पूर्वजांनी काय इतिहास घडवले. संताजी घोरपड्यांचा इतिहास असेल, कापशीकरांचा, हे शहाजी महाराजांनी सगळे हे करवीरकरांचा इतिहास त्या छत्रपती घराण्यातल्या जे सरदार, जहागीरदार, कोल्हापूरकर कनेक्टेड जे होते त्यांचा सगळ्यांचा इतिहास घेऊन घेतला. आणि मला वाटतं त्याच्यानंतर जर कोणी परत एकदा इतिहास जर लिहिला असेल, ते प्रामुख्याने तुमच्या नगर ह्या परिसरात जर कोणी लिहिला असेल तो समित देंगेंनी लिहिला.
त्यावेळी छत्रपती घराण्याच्याकडं त्यावेळी बाकीच्या काही अडचणी नव्हत्या. शहाजी महाराज इच्छा झाली होती लिहू शकले, पण समीर टेनीची इच्छा झाली लिहायचं, पण त्याला सपोर्ट करणार कोण आलं? तर आताचे राज्यकर्ते म्हणा ते आम्हाला सकाळ समोरचे राजकर्ते, राज्य कार्यकर्ते किंवा राज्य त्याला काय पुढारी हे काही पुस्तक लिहिण्यात त्यांना काही रस नाही. मला वाईट वाटते. म्हणजे मी आज मगाशी भारताने सगळे छायाचित्र पाहत होतो. इतके सुंदर वाडेत आपल्याकडे, इतका मोठा इतिहास आपल्याकडे, इतके मोठे संस्कार आपल्याकडे, आणि काय परिस्थिती आहे तिची. उद्या 25 वर्षानंतर काय राहणार ते मला माहित नाही. आज रणजित देशमुखांचा वाडा सुंदर याच्यात सुद्धा आहे. आज त्यांच्याकडे चांगली कॅपॅसिटी, त्यांची ते घरांदाज म्हणजे सुदैवाने त्यांच्या आई वडिलांनी चांगले पैसे कमवले म्हणून असते तर मेंटेन करू शकतात, पण सगळ्यांना शक्य नाही. हा इतिहास जीवन कसा ठेवायचा आपण ह्याच्यावर कोण बोलणार? म्हणून माझं भाषण सुरुवातीलाच मी काय म्हटलंय, या पुस्तकाच्या माध्यमातून सरकारला जाग येईल. याचा अर्थच असा आहे की सरकारची जबाबदारी नाही का या सगळ्या जुन्या प्रॉपर्टी, जुने वाडे त्यांना संवर्धन जतन करण्याची सरकारची जबाबदारी नाही का? मला एका कुठल्या सरकारवर दोष द्यायचा नाही. सगळे 75 वर्षात का सरकारने जबाबदारी घेतली नाही? मला एक साधं उदाहरण द्यायचंय बरपडे सर. ज्या कुठल्या राजस्थानच्या एक मेवाड जर घरानं जर सोडलं, उदयपूर महाराणा प्रतापाचं घरानं जर सोडलं, बाकी सगळ्या राजघरांनी मोगलांची हातमिळवणी केलेली बहुतांश. आज त्यांचे वाडे किती सुंदर दिसायला लागले. त्यांचे छोटे छोटे ठेकेदार, त्याला काय ते शब्द म्हणतात, ते ठेकेदार नाही म्हणतात, काय ते एक शब्द आहे म्हणजे जे आपण छोटे, आपण सरदार म्हणतो किंवा आपण सरकार म्हणतो, ठाकूर, त्यांचे छोटे छोटे वाडे आज इतके सुंदर दिसायला लागले. ते कसे? ह्याचा विचार कोणी केलाय का? आणि त्याचं साधं उत्तर हे आहे की तिथल्या राजस्थानच्या सरकारने त्यांना सपोर्ट केला. ते म्हटले की तुम्ही 40% पैसे तुम्ही लावा, 60% पैसे आम्ही लावतो सरकार. आणि मग ते जे वाडे उद्ध्वस्त झाले होते ते वाडे परत उभा राहिले. नुसते मोठे राजवाडे नाहीत किंवा मोठे किल्ले नाहीत, पण छोटे वाडे सुद्धा जे आज हवेली आहेत तिथल्या, जे आज 3 स्टार 5 स्टार 4 स्टार हॉटेल्स निर्माण झालेले आहेत, आज ते कसे जीवन झाले? त्यांच्याकडे कुठला पैसा होता? पैसाच नव्हता. आपले उलट वाढ थोडे लोकांकडे पैसा होता, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. सगळं संपलं होतं. पाऊस पाणी नाही तिकडे. आणि अशा ठिकाणी ते परत वाडे उभा राहिले. सरकारने मदत केली, ते स्वतःच त्यांनी पैसे घातले. आज अशी परिस्थिती आहे. बंधू भगिनी, मला मुद्दाम सांगायचे, जे त्यांचे पूर्वज ज्या पद्धतीने राहत होते त्याच्यापेक्षा ते चांगले राहायला लागले. आता हे कोण सांगणार सरकारला? मला खंत वाटते, दुःख वाटतं बलकोडे सर. तुम्ही शिवाजी महाराजांच्या बद्दल इतकं तो पोटतिडकीने सगळा इतिहास सांगता, इतिहासाचं संशोधन करता, पूर्ण वेळ इतिहासात वाहून घेतला, आयुष्य वाहून घेतला आपण त्याच्यात. पण शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचं कोण लक्ष देणार आहे? आज रायगड किल्ल्याचं सुद्धा संवर्धन जतन करत असताना बलकोडे सर मेंबर आहेत, त्याचे सदस्य आहेत, किती त्रास आहे आम्हाला. ते सुद्धा रायगड प्राधिकरणाची स्थापना मी मागायला लागलो. माझी काही प्रशंसा करायची नव्हती. मी त्या घरांना जन्म झाला की सर म्हणून मी तो वेटो वापरला. मी सरकारवर दबाव आणला आणि मग ते रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली. 75 वर्षात नुसतं ₹1.25 कोटी खर्च झाला रायगड किल्ल्यावर. म्हणजे रायगड किल्ला म्हणजे इज द एपिटोम ऑफ ऑल फोर्ट्स. म्हणजे सगळ्यात दुर्गराज रायगड मध्ये, रायगड सुद्धा कोण संबोधित करत नाही, त्याला काय म्हणतात? दुर्गराज रायगड. म्हणजे आपण कसं शिवाजी महाराजांना पूर्वी पहिला श्री लावणार, तसं रायगडला सुद्धा संबोधित करतात दुर्गराज रायगड. एकरी म्हणायचं नाही रायगड. त्या किल्ल्यावर नुसतं ₹1.25 कोटी झाले 75 वर्षात खर्च. ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, म्हणजे जेवढं सुख रायगडने बघितलं तेवढं दुःख सुद्धा रायगडने बघितलं. शिवाजी महाराज तिथे वाढले, समाधी तिथं शिवाजी महाराजांची, तिथं आमचं कोणाचं लक्ष. आता मी काय मला आनंद आहे, लेखकांनी सांगितलं सुमितने की ज्या पद्धतीने काम चालू आहे, आम्हाला इतक्या अडचणी आहेत.
इतक्या अडचणीत काम तिथं करत असताना बलकोडे सर बिचारे धडपड द्यायचे कुठे अलिबागला मिटिंगला. आणि शेवटी मीटिंग मध्ये मला विषय माहिती सांगायला अध्यक्ष महोदय मला म्हटले, असे म्हटले नाही पण सांगायची पद्धत आहे काय असा विषय आहे, तुम्ही सुद्धा म्हणणार हे अध्यक्ष महोदयच असं संबोधित त्यांनी केला असं समजू आपण. ते म्हणजे अध्यक्ष महोदय आम्ही धडपडत या वयात कुठे यायचं अलिबागला पुण्यावरून जाण्याचा खर्च सुद्धा 2-3 हजार रुपये होतो. राहायचं सोडून द्या, हे 3,000 रुपये तर आम्हाला कोण देणार. पण तुमच्याकडे आम्हाला घ्यायचं नाही, आम्हाला रायगड प्राधिकरण देऊ शकते का. रायगड प्राधिकरण कोट्यावधी रुपये शिल्लक, पण आम्ही बलकोडे सरांना 3,000 रुपये देऊ शकलो. ते 3,000 रुपये खिशासाठी मागत नव्हते, तो हक्क आहे, अधिकार आहे त्यांचा. काय का प्राधिकरणाचं सदस्य केलं तर तेवढं तर जाण्याचं करा. आम्ही काही मानधन मागत नाही. आम्ही म्हणत आम्ही मीटिंगला 10,000 रुपये द्या, 5,000 रुपये द्या, आम्ही नाही म्हणत. जाण्याचं तर खर्च करा, आलेल्या लोकांना चहा पाणी तर द्या. मग आम्हीच म्हटलं कलेक्टरना, जिल्हाधिकाऱ्यांना का द्यायला पाहिजे, सगळ्यांना द्यायला पाहिजे म्हटलं. अध्यक्षाला सोडून द्या पण सदस्यांना तर द्या. उत्तराला GR मध्ये नोंद नाही. आज हीच परिस्थिती. अजूनही GR मध्ये आम्ही आता फाईल पाठवली आहे. कुठं पाठवली फाईल? मुंबईत, अलिबाग वरून मुंबईत, की आम्हाला GR मध्ये आमच्या सदस्यांना मानधन नाही, जाण्याच्या खर्चासाठी पैसे द्या. ही परिस्थिती आहे आमची. किती वाईट आहे. गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं म्हणतात. मी का गडकोट किल्ल्यांचं म्हणतोय, आपला नंबर केव्हा लागणार आहे हे पहिले गडकोट किल्ल्यांना पैसे लागणार, नंतर मग आपला नंबर लागणार आहे. मला सांगा किती गडकोट किल्ल्यांसाठी ह्या सरकारने आणि पूर्वीच्या सरकारने 75 वर्षात काय मदत केली सरकारने. समिती स्थापन करायची. कोण समितीमध्ये? इतिहासकार पांडुरंग बलकोडे सर घ्या त्यांना काय. मग समितीमध्ये यायचं, पुण्यात मिटिंग, मोठे सजेशन बलकोडे सर देणार, हे असं. आणि अनेक जे गडकोट किल्ल्या संवर्धन जतन काम करणारे लोक ते मोठे सजेशन. कुठे ते सजेशन? कचऱ्याच्या पेटीत सॉरी टू से कचऱ्याचे कोणीही त्याचं नोंद घेतली नाही. आता नवीनच सुरू केलेलं लोकांना फसवण्याचा कार्यक्रम आहे. त्याची सुरुवात मीच केली की म्हणलं की आपला एकही किल्ला जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये नाही. राजस्थानचे 7 किल्ले, आपला रायगड सुद्धा नाहीये. मग आता सरकारने त्या 11 काय 12 किल्ले त्याच्यात घालायच्यासाठी प्रयत्न केला. मला त्याचं कट केलं त्यांनी, बरोबर, ह्याला क्रेडिट जायला नको म्हणून, तो वाद वेगळा, आपला नकोच आहे क्रेडिट. पण 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आता नोंद होतील आणि त्याचाच ते उदो करणार आहेत सगळीकडे. लोकांना फसवलं की आम्ही जागतिक वारसा स्थळामध्ये आम्ही किल्ले आणले. पुढं काय ते उत्तर देऊ शकत नाही बलकोडे सर. जागतिक वारसा स्थळामध्ये पैसे येत नाही. उलट जागतिक वारसा स्थळामध्ये किल्ला गेला की नुसतं ब्रँडिंग होते. गुगल मध्ये टाईप केलं की जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातले कुठले किल्ले आहेत, मग रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा असे नावं येतील. मग फॉरेनचे पर्यटन मग इथं पाहायला येतील, बघायला येतील. तेवढंच फंडिंग काही येत नाही युनेस्को मधनं. पण हे 5 वर्ष ह्यातच काढणार. 75 वर्ष झाले, आता पुढचे 5 वर्ष 80. आणि मला आवडलं, मगाशी कोणतरी बोललं, संभाजी परखड आणि स्पष्ट बोलतात. हो, मी त्यांना सांगितलं मला रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष ज्या दिवशी मला वाटलं मी काम करून मी सोडणार आहे. हे सांगायला पाहिजे का? कारण जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही तर खऱ्या अर्थाने त्यांची जिवंत स्मारक जीवन जर ठेवायचे असतील तर गडकोट किल्ले असतील, वाडे असतील, छोटे मोठे वाडे असतील, त्यांचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. इतके सुंदर वाडे, हे पुस्तकाचं शिवायचं 100 वर्ष आणि 25 वर्षानंतर जे वाडे थोडेच मार्ग सुद्धा शिल्लक आहेत हे सगळे संपुष्टात जाते. काय राहणार सुद्धा नाही. कुठं आणायचा पैसा? आणि माझं काम नाहीये इतिहास बोलणार, ते बलकोडे सर ते बोलते. माझं काम काय, तुम्हाला संरक्षण कसं देत आहे. वाडे, हे जे वाडे, हे वाडे, ह्या वाडे जीवन कसे ठेवता येतील, हे जीवन स्मारक कसं ठेवता येतील, त्याचं संवर्धन जतन कसं करता येईल, त्याच्यासाठी संभाजी छत्रपती. मी आज इथे येऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 1% मी आज काही बोलणार नाही. पण हे करू नये का, हे करायला नाही पाहिजे का? आणि माझी पेसार साहेबांना माझी विनंती, तुम्ही ही जबाबदारी घेतली फार मोठी आहे. तुम्हाला सुद्धा आम्ही अडकून टाकलेलं आहे.
तुम्हाला कसं अडकून टाकलंय नुसतं तुम्ही लिहून नाही, त्याच्या पुढची जबाबदारी तुम्ही दररोज पेपरमध्ये यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी उठाव व्हायला पाहिजे. ज्या कुठल्या किल्ल्यांचा इतिहास नाही त्या किल्ल्यांचा उठव राजस्थानची लोक करतात. संदीप निर्मल आमच्यावर आलेले, हे माझ्या अनेकदा राजस्थान आले, ते संदीप निर्मल नुसतं सरदार मी ऐकलं, सरकार ऐकलं म्हणायचे. कुठलं? शिर्डीच्या जवळ कुठलं गाव तुझं? कोपरगाव. कोपरगाव म्हणून आम्ही इकडे काय उपयोग, म्हणून काय उपयोग. आणि तिकडं त्यांचं जाऊन कौतुक करायचं. कोणाचं? राजस्थानच्या लोकांचं. रणजित देशमुखचे आम्ही एकदा होतो जोधपूरला, तिथं आम्ही ह्या सगळ्या कोण ह्या सवाई, हे ठाकूर, आपण नाही का ठाकूर, आपण सरकार नाही होत का? मग संदीप निर्मल म्हणजे मी संदीप निर्मल, आणि म्हणा आमचं जो घराणेशाही, आमचं जो आहे ते आपण मना शोधतो. मी त्यांना पदवी दिली सरदार. मी भेटताना बोलता मी सरदार संदीप निर्मल म्हणतो मी त्याला. का? आपली माणसं कमी आहेत. छत्रपती शहाजी महाराज आमचे आजोबा हे त्यावेळी मध्य प्रदेशला शिकारीला जायचे, आणि तिथे शिकारीला जात असताना सगळे छोटे छोटे तिथले स्टेट किंवा छोटे छोटे आपण राज्य म्हणणार नाही पण तिथले ठिकाणदार असतील ते मग राजा ऑफ पन्ना, राजा ऑफ नागोर, राजा ऑफ बुंदी, छोटे छोटे टायटल्स. आपली जहागीर त्यांच्यापेक्षा मोठी. मी कोल्हापूरच्या बाबतीत बोलायला लागलो. आपले जहागीरदार त्यांच्यापेक्षा मोठे. मग शहाजी महाराजांनी चार जहागीरदारांना राजे टायटल दिली. राजे साहेब ऑफ कागल, राजे साहेब ऑफ विशाळगड, राजे साहेब ऑफ कापशी, राजे साहेब ऑफ बावडा, पंतामर्त्य प्रतिनिधी. का दिली राजे साहेब टायटल? आपल्या सरदारांना अपग्रेडेशन करायला. हे शहाजी महाराजांची मला सांगायचं काय तात्पर्य, कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी. आपल्या लोकांना सुद्धा वर आणून पाहिजे. आणि म्हणून माझा या कार्यक्रमाला येण्याचा हाच स्वार्थ होता की एकतर आपलं सुमितचं कौतुक करायला फार मोठी धाडस केली आहे मुलांनी. वडिलांचं तर अभिनंदन करतो, त्यांना पूर्ण संधी दिली. अशी लोक आपल्या रायगड प्राधिकरणामध्ये सर घ्यायला पाहिजे आपण. परवा मी भारतीय संशोधन मंडळ भारतीय संशोधन मंडळाला गेलो होतो. एवढा मोठा इतिहास मी बडकोडे संजीत तळमळ मी पाहिली. एवढं सांगतो मला बिचारे दिवस 3-4 तास मी तिथं काढले. मला स्वतःला लाज वाटली की मला एवढा वर्ष का लागले. 54 वर्ष मी झालोय आता, 50 वर्ष मला लागले तिथं त्या मंडळात येऊन भेट द्यायला. त्यांनी सांगितलं आम्ही सरकारकडनं 1 रुपया घेतला नाही, पण आम्ही स्वतःच्या हिमतीवर आम्ही सगळं उभा केलं. कौतुक आहे. पण ते सगळ्यांना शक्य आहे का सांगा? नाही शक्य. कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट नाशिकचे वरुण भांबरे, त्यांचे वडील त्या इतिहास संशोधन मंडळाचे ते सदस्य आहेत. हाच म्हणजे अनेक बोलण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत. रणजित देशमुख तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे. तुम्ही यांचा सगळ्यांचा नेता व्हा. काय काय नुसतं तुम्ही नेतेगिरी तुमच्या नाशिक पुरतं, नाशिक नाही आपलं संगमनेरच्या पुरतं तुमची नेतेगिरी नको. त्या नेतेगिरीच्या पलीकडे हे इतकं नेतेगिरी केले तर तुम्हाला जास्त लोक प्रेम करतील. त्या सगळ्या छोट्या मोठ्या सरदार लोकांना एकत्र आणा. माझी फार विनंती आहे तुम्हाला. आणि ते सगळं संपून जाणार, काय राहणार नाही. नेतेगिरी म्हणजे कुठल्या शब्दात माझं म्हणण्याचा अर्थ आहे की पुढारी पण नाही, पण या सगळ्यांना एकत्र आणणार. त्यांचे वाडे कसे आपल्याला जीवन ठेवता येईल, कसे जीवित स्मारक होऊ शकतात, कोणी ते पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि सरकारवर हे दबाव आणल्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. माझी कुठेही मदत लागली तर मी तुमच्या सेवेशी आहे, एवढं मी या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आणि तुम्ही इथे थांबून चालत नाही, ही सुरुवात केली. पण तुम्हाला आता महाराष्ट्रातील छोटे मोठे अनेक घराणे आहेत ज्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांचा फार मोठा वाटा आहे. या सगळ्या ठिकाणी तुम्ही रोल प्ले करायला पाहिजे. तुमचं कसं काय मानधन काय कसं कुठनं तरी जेणू घर चालत पण ना शेवटी. नाहीतर वडील मधील इंजिनियर केलं, हा मुलगा लागला इतिहासाच्या वेड्यात. ती सिस्टम कशी आपल्याला वापरण्याची आपण बघू काय करतील काय नाही. पण तुमच्यासाठी मुलं पुढे यायला पाहिजे. आणि पूर्ण महाराष्ट्रातला म्हणजे मोठ्या घराण्याचा इतिहास सगळ्यांनी लिहिलेलाच आहे. संताजी घोरपडेंचा असेल, हिम्मत बाबरांचा असेल,
पेशव्यांचं असेल किंवा सगळे अनेक लोकांचे इतिहास सगळे लिहिले, पण छोटे मोठे अजूनही घराणे ज्यांचा इतिहास लिहिला नाहीये ते पुस्तकाच्या स्वरूपात कसं लिहिता येईल या दृष्टीने समीर जेंगेंनी पुढाकार घ्या. सकाळ तर त्यांच्या पाठीशी, पण आम्ही सुद्धा ह्याच्या पुढे काय आमची कुठं मदत लागली काय लागली तर आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी राहू. मला वाटते भरपूर वेळ मी बोललो आणि काय मी बोलत नाही. आणि उद्या पुढच्या वेळी एकदा अनेकदा सत्र काय ते असलं त्यावेळी मग आपण आणि गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत माझं जे फोर्टे किंवा सी फोर्ट सर्किट टुरिझम असेल मी ज्याच्या माझं नेहमी एक बोलणं असते की जे असं समुद्रातले अनेक किल्ले आहेत आपले ते कसे जगातल्या म्हणजे सी फोर्ट सर्किट टुरिझम म्हणजे मुंबई राजधानी ते रायगड राजधानी हे तुम्ही बोटीच्या माध्यमातून कसं पोहोचू शकता. सोपे अनेक गोष्टी आहेत जे सरकारच्या हातात आहेत आणि मी नेहमी बोलतो असतो, पण बघू आता ज्यावेळी होतील त्यावेळी होतील. आणि मला आपण बोलवलं माझ्यासाठी एक अविस्मरणीय हा कार्यक्रम असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि आपण सुद्धा जसं रविवार असला तरी आपण रसिक आहे म्हटलं तरी तिथं रविवारी येणं आपलं सगळी कामं बंद करून येणं, अनेक लोक रात्री येऊन इथं मुक्काम केलंय याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या घरांना फार महत्वाचे घराणे आहेत, त्याचं जेवढं शक्य होईल तो आपण आपल्या इतिहास जीवन ठेवणं गरजेचं आहे. आणि सुमितनी जे पुस्तक लिहिलं आहे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे तुमची सर्वांची जबाबदारी आहे, आमची सर्वांची जबाबदारी आहे. कारण शेवटी हे पुस्तक आणि कोण आता वाचन संस्कृती कमी झाली आहे तरी आपली जबाबदारी आहे लोकांच्या पर्यंत पोहोचवणं. हे डिजिटल स्वरूपात सुद्धा पुस्तक कसे आणता येईल त्याच्याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी बघूया. पण जास्तीत जास्त नुसतं पुस्तक ह्याच्यात लायब्ररीमध्ये राहायला नको, तरी पुस्तक जास्तीत लोकांच्या कसं आपल्याला देता येईल ही आपली जबाबदारी. घरी कोण आला पाहुणा आला की उगाच कुठेतरी हार तुरा घालण्यापेक्षा किंवा आणि कुठेतरी मटणाचं जेवण देण्यापेक्षा की आपण पुस्तक देऊ. मला माहिती आहे तिथं मटणाचं जेवण छान आता मिळते, हॉटेल संदीप असेल किंवा बऱ्याच गोष्टी तर नुसतं येऊन मटकं याचं भाकरी कुचकरून खाण्यापेक्षा आपण पुस्तक त्या स्वरूपात भेट द्यावी अशी माझी विनंती. नाही तर पाहुणाला की संदीपला न्या किंवा आणि ते मटण खायला कुठे घेऊन जाऊ त्याच्यापेक्षा पुस्तक दिलेलं केव्हाही चांगलं. त्या तू पाहुणा परत लवकर येणार नाही पण जेवण मटणाचं जेवण राबेड नगरने आम्हाला मटणाचं जेवण दिल्यापेक्षा नुसतं आम्हाला पुस्तक दिलं तरी काय आहे, तर तो पाहुणा परत नाही आला तरी चालेल, पण आपण पुस्तकच देऊ आणि जेणेकरून आपला इतिहास जीवन ठेवू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जय. मनापासून धन्यवाद सर. सरांनी इतिहास जतन करण्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं, मग त्या ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून असो किंवा लिखाणाच्या माध्यमातून असो, शब्दांच्या माध्यमातून असो, हे जतन करणं फार महत्त्वाचं आहे. मला या संदर्भात बलकवडे सरांनीच लिहिलेलं एक वाक्य इथे आठवत आहे. सरांनी असं लिहिलं होतं की भारत किंवा भारताची संस्कृती, भारताचा इतिहास का टिकून आहे तर तो परिवर्तनशील आहे म्हणून तो टिकून आहे. मला असं वाटतं हे परिवर्तनाचं जतन आहे. सुमितजींनी सुद्धा जे केलेलं आहे ते परिवर्तनाचंच जतन आहे. इतिहासाकडे इतक्या मूलभूत पद्धतीने बलकवडे सर बघतात. आपण सगळेजण त्यांचं भाषण ऐकण्यासाठी, मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हा या दिशक्ती दुर्गा भवानी, जगद्गुरु तुकोबाराय, छत्रपती शिवराय. सकाळ प्रकाशन व्यवस्थेच्या माध्यमातून आमचा तरुण इतिहास संशोधक मित्र सुमित डेंगळे यांच्या ऐतिहासिक वाडे व घराणी या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी प्रसन्न आहे. या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
आणि ज्यांच्या हस्ते आत्ताच या ग्रंथाचं प्रकाशन झालं असे आपल्या सगळ्यांचे आवडते छत्रपती संभाजी महाराज, नगर जिल्ह्याचे इतिहास अभ्यासक लेखक आदरणीय विठ्ठलराव शिवाळे, आपल्या रानडे इन्स्टिट्यूट वृत्तपत्र इन्स्टिट्यूटचे आमचे मित्र संजयजी तांबट, सकाळ उद्योग समूहाचे व्यवस्थापक आमचे मित्र महेंद्रजी पिसाळ, आशुतोषजी रामगीर, आता अतिशय उत्तम असं सूत्रसंचालन करणाऱ्या तेजस्विनी गांधी आणि त्याचबरोबर प्रकाशन संबंधित सर्व मंडळी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळेजण रविवारच्या दिवशी नगर जिल्ह्यातून इतक्या लांबून आपल्या पूर्वजांवर लिहिलेल्या ग्रंथाचं स्वागत करण्यासाठी आलेले आहात. मी प्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हा ग्रंथ काही दिवसांपूर्वी प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्याकडे आलं सुमित घेऊन, आणि मला अतिशय आनंद झाला. सुमित उत्तर पेशवाईतील इंग्रजांविरुद्ध झालेला शेवटचा संघर्ष, त्या संघर्षाचा एक आदर्श महान सेनानी त्रिंबकजी डेंगळे यांचा वंशज आहे. त्याला आपल्या पूर्वजांविषयी अभिमान आहे. त्याचा अभिमान हा आपल्या पूर्वजांच्या कार्यापेक्षा तो वास्तववादी आहे. त्याला जाणीव आहे वर्तमान काळाची. पुणे विद्यापीठामध्ये जर्नलिझम करतोय, झालं त्याचं. खरं तर हा इंजिनियर आहे, त्यामुळे त्याला एक तंत्रज्ञानाची बाजू आहे, आणि जर्नलिझम ह्या विषयाकडे गेल्यामुळे त्याला तटस्थतेने चिकित्सा कशी करावी हा दृष्टिकोन लाभलेला आहे. त्याने एका प्रबंधाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाडे आणि ऐतिहासिक घराणे हा विषय निवडला, आणि त्यातून हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे. जवळजवळ 500 पानाचा अंतर्बाह्य अतिशय सुंदर असला, अतिशय मौल्यवान माहिती आणि अज्ञात इतिहासाला त्याने उजाळा दिलेला आहे. आम्ही नेहमी म्हणतो की ग्रंथालयात किंवा दप्तरखान्यात स्वतःला गाडून घेऊन इतिहास जगासमोर आणतो तो इतिहास संशोधक. पण मला सुमितच्या बाबतीत आणखी त्यात भर घालावी लागेल की त्याने अनेक वर्ष स्वतःला ग्रंथालयात गाडून घेतलेलं आहे आणि हजारो किलोमीटरची पायपीट केलेली आहे, आणि डोळसपणाने या वाड्यांचं, ह्या गढ्यांचं आणि त्या घराण्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याचा एक वेगळेपण आहे
की इतिहासाचं मूल्यमापन. मला त्यामध्ये एक लेखक जाणवला, अभ्यासक जाणवला, इतिहास संशोधक जाणवला, परंतु त्याही पेक्षा एक उत्तम वक्ता आहे. त्याने ज्या पद्धतीने मांडणी केली आहे आपल्या समोर, कारण की वक्त्याला फार अवघड असतं. कारण की लेखन करत असताना तुम्हाला वेळेचं बंधन नसतं, पानांचं बंधन नसतं, परंतु इथं मिनिटाचं बंधन असतं. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला आपला विषय कसा समर्थपणाने मांडायचा हे त्याच्याकडून मला आज चांगलं समजून येतं. त्याने जे दुःख मांडलंय, जी घराण्यांचा अभ्यास केलाय, या ग्रंथामध्ये अनेक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केलं, प्रसंगी आपलं रक्त सांडलं, बलिदान दिलं, अशा अनेक वीरांचा इतिहास या ग्रंथामध्ये पाहिला. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पश्चात औरंगजेबासारख्या जगातल्या बलाढ्य एका राज्यकर्त्याशी, व्यवस्थेशी 27 वर्ष या महाराष्ट्राने संघर्ष केला. आणि त्या संघर्षाच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील आणि ताराबाई यांना साथ देणाऱ्या अनेक वीरांचा इतिहास या ग्रंथामध्ये. याचा परिणाम काय झाला? 27 वर्ष प्रयत्न करूनही मला शिवबांनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र, हे स्वराज्य जिंकता आलं नाही. आणि यातून निराश झालेला औरंगजेब यात महाराष्ट्रात समाप्त झाला. औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. आणि फक्त 12 वर्षामध्ये मराठ्यांनी दिल्ली 1719 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाळाजी विश्वनाथ पेशवे, सेनापती खंडेराव दाभाडे हे दिल्लीला गेले आणि दिल्ली जिंकून घेतली. फरुखशियार बादशाहला कैद करून एका तरुण युवकाला रफी उत्तर जतला दिल्लीच्या तख्तावर बसवून. आता मराठे दिल्लीच्या तख्तावर कोण बसायचं हे ठरवत होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मान्यता देणारी हिंदवी स्वराज्याची सनद आणि मुघलांचे बऱ्हाणपूर पासून कन्याकुमारी पर्यंतचे जे 6 सुबे होते, त्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार प्राप्त करणाऱ्या त्या सनदा घेऊन. पण याही पेक्षा 30 वर्ष मुघलांच्या कैदेमध्ये असणाऱ्या आमच्या राजमाता छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, शाहू महाराजांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांची सुटका करून वाजत गाजत दिल्लीवरून सातारा राजधानीपर्यंत आला. केवढा हा गौरवशाली. आणि फक्त 50 वर्षांमध्ये अटक पासून कटक पर्यंत साम्राज्य निर्माण केले. असे तू हिमाचल, हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत एक वैभवशाली असं सशक्त राज्य निर्माण करण्याचं स्वप्न शिवरायांचं मराठ्यांनी साकारलं. हा इतिहास आहे. आणि हा इतिहास निर्माण करणारे ते इतिहास करते मराठी
मग ते 18 वगैरे जातीचे आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं योगदान आहे. कालच गोष्ट आहे, कालची गोष्ट आहे. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये एक पाथरवट समाजाचा व्यक्ती आला होता. आज ते शिक्षण घेऊन इंजिनियर झालेले आहेत आणि त्यांनी बोलता बोलता मला खंत विचारली, सर आम्ही कुठं होतो का हो? अरे म्हटलं तुमच्याशिवाय आमचा इतिहासच पूर्ण होता. अरे तुमच्या पूर्वजांनी इथं असणारा गवंडी, सुतार, लोहार, कुंभार यांनी 350 वर्षांपूर्वी खेड्यापाड्यातल्या ह्या मंडळींनी हे गडकोट निर्माण केले. ते शत्रूशी झुंजले. गेल्या 200 वर्ष त्यांची कोणीही देखभाल केली नाही, तरी आज उभे आहे. इंग्रजांनी सुरुंग लावून पाडले, तरी त्याच्या भिंती आज आम्हाला प्रेरणा देतात. इतिहास आहे, जिवंत इतिहास आहे. आणि म्हटलं तुमच्याशिवाय कसा इतिहास पूर्ण होईल? आणि म्हणूनच राजांनी सांगितलं की मराठ्यांचा इतिहास हा 18 पगड जातीचा इतिहास आहे. हा लोकलढा होता, शिवाजी महाराजांनी निर्माण केला म्हणूनच ते. आणि याची ही सगळी जी कर्ती मंडळी होती त्यांचे आपण वारस आहात. आपल्या पूर्वजांचा वारसा घेऊन आपल्या उद्याच्या पिढीला प्रेरणा द्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांचा वारसा सांगणं, अभिमान सांगणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच तो वारसा पुढे चालवणं महत्वाचं आहे. मला अजून आठवत आहे, सहज आठवलं म्हणून सांगतो, महत्वाचं आहे. अगदी भरकटत गेलो होतो. शाळेमध्ये हुशार असणारा मुलगा 12-14व्या वर्षी भरकटत गेला आणि शाळेचं दप्तर घेऊन नदीवर हिंडत. आणि एके दिवशी माझ्या पूर्वजांच्या इतिहासाचा एक धडा शाळेत अभ्यासक्रमात होता. गड घेऊन सिंह आला. तानाजी मालुसऱ्यांनी सिंहगड घेण्यासाठी बलिदान दिलं. माझ्या पूर्वजांनी गड घेऊन आले म्हणून गड घेऊन सिंह आला बाबासाहेब पुरंदरेंचा धडा होता. मला आनंद वाटला. शाळेत मी तो धडा वाचला, दाखवला. शाळेचा हिरो होतो. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर माझ्या वडिलांकडे हट्ट धरला, मला त्या बाबासाहेब पुरंदरेंना भेटायला जायचं. बाबासाहेबांकडे माझे वडील घेऊन गेले. 10-12 वर्षाचा होतो. आणि सहजतेने मला बाबासाहेबांनी विचारलं, बाळा काय करतोय? तर वडिलांनी सांगितलं, अतिशय हुशार आहे, एकपाठी आहे, परंतु काही दिवस तो बिघडलेला आहे. त्या क्षणाला बाबासाहेबांनी एकच गोष्ट केली. शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, त्या प्रतिमेपाशी घेऊन गेले, पूजन करायला लावलं आणि मला म्हटले, लक्षात ठेव, आपल्या पूर्वजांचा वारसा सांगणं सोपं आहे, जपणं अवघड आहे. लक्षात ठेव, ज्या आपल्या पूर्वजांनी या राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी, समाजासाठी, धर्मासाठी बलिदान केलं, त्याग केला, तो वारसा असा सोपा नाही आहे. तुझ्यावर बंधन आहे. आपल्या पूर्वजांच्या नावाला कदापि बट्टा लागणार नाही असं वागावं लागेल. आणि तो माझ्या आयुष्यातला, जीवनातल्या परिवर्तनाचा क्षण, क्रांतिकारी घटना होती. आणि त्यातून आज मी तुमच्या समोर. आपण सगळेजण इतिहासाचे वारसदार आहोत, परंतु लक्षात ठेवा, आपल्याला तो वारसा पुढे न्यायचा आहे. या समाजासाठी, राष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे. आता हा ग्रंथ फार महत्वाचा आहे, कारण की या निमित्ताने की काय घडलं महाराष्ट्रात. बघा,
शिवाजी महाराजांचं कार्य का मोठं आहे, तर त्यांनी या अन्यायी अत्याचारी शक्तींशी, राज्यकर्त्यांशी संघर्ष करून राष्ट्र, समाज आणि संस्कृतीचं रक्षण केलं, स्वराज्य निर्माण केलं. पण त्याही पेक्षा त्या स्वराज्याला सुराज्य केलं. कारण की स्वराज्य कशासाठी, जर त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये, त्या राष्ट्रामध्ये सुराज्य नसेल तर त्या स्वराज्याला अर्थ नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या कार्याचे हे दोन भाग आहे, एक स्वराज्य निर्माण करणारे शिवराय आणि त्या स्वराज्याला सुराज्य करणारे. ही क्रांतिकारी घटना आहे ह्या देशाच्या जीवनातली. अनेक शतक या देशाची अवस्था काय होती, तर एकेकाळचा सुवर्ण भारत जगाच्या आकर्षणाचा विषय, जो समृद्ध आहे, त्याच देशावर परकीयांची आक्रमणं झाली आणि 17व्या शतकात या देशाची अवस्था अशी होती, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही, धार्मिक स्वातंत्र्य नाही, विचार स्वातंत्र्य नाही. आणि अशा अवस्थेतल्या या देशाच्या जीर्णोद्धाराचं, त्या संस्कृतीच्या जीर्णोद्धाराचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं, लक्षात ठेवा. आणि हा लढा असा झाला की तो काय यशस्वी झाला, कारण की तो शिवाजी महाराजांच्या तो संपूर्ण लोक लढा आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला बघा, त्या विरान वैरान वाळवंट भारताची अवस्था हीच आहे. फक्त 30% शेत जमीन लागवडीखाली आहे. एबेकरे, बर्निये, कॉस्मोदिगा, डॉक्टर प्रायर आणि सगळे इतिहासकार सांगतात या देशाची अवस्था इतकी दारुण होती, 30%. आणि आजकाल कोणीतरी म्हणत की मुघलांच्या काळात इथला जीडीपी मोठा होता. अरे काय बाबा, काय विसरला का काय? तुम्हाला जीडीपीचा अर्थच समजलेला नाही. लक्षात ठेवा, ज्या देशातली 70% भूमी पडीक पडलेली आहे त्याचा जीडीपी कसा वाढेल? आणि उदाहरण काय, तर त्या काळात ताजमहाल निर्माण झाला, त्या काळात लाल किल्ला निर्माण झाला, शेकडो इमारती निर्माण झाल्या. ह्या इमारती राजाने जनतेचं शोषण करून केलेल्या इमारती आहे. त्यामध्ये जनतेचा सुवर्णकाळ नव्हता. एकमेव राजा आहे की ज्याने जनतेचा सुवर्णकाळ निर्माण केला. गावागावातल्या सामान्य लोकांची एवढी परिस्थिती सुधारली आहे का, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 17व्या 18व्या शतकातल्या कागदपत्रांचा आढावा घेतला ना या पुणे शहरात, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ह्या पुणे शहरात भांबुर्डे गावाची पाटीलकी शिरोळ्यांनी 10 मन ज्वारीमध्ये दिलेली आहे. शिरोळ्यांना बैरटांनी फक्त 10 मन ज्वारी, अशी इथली अवस्था होती. पाटीलकी 10 मन ज्वारी पोटी पाटीलकी विकली, ही देशाची अवस्था होती. आणि 18व्या शतकाचा तो गौरवशाली इतिहास बघा. गावोगावामधल्या पाटलांच्या घरात वाडे निर्माण झाले, गढ्या निर्माण झाल्या. आणि त्या वाडे आणि गढ्या ह्या आपल्या संस्कृतीचं दर्शन करतायत. त्या वाड्यांच्या माध्यमातून तिथली स्थापत्य कला, तिथली शिल्पकला, त्या वाड्यांमध्ये धार्मिक चित्रकला निर्माण झाली, साहित्य निर्माण झालं. हे वाडे सामान्य नाही, ह्या वास्तू आहेत ना, ह्या वास्तूंना फार पावित्र्य. या वाड्यांनी संस्कृती निर्माण केली आहे. या वाड्यांचा इतिहास जर पानं चाळून पाहिली ना तर तुम्हाला आढळेल तिथं कसं साहित्य निर्माण झालं. अनेक पंडितांना आश्रय दिला गेला. या प्रत्येक वाड्यांमध्ये हस्तलिखित ग्रंथांचं ग्रंथालय होतं.
ह्या वाड्यांमधली चित्रकला बघा, शिल्पकला बघा. आणि आमच्यासाठी हा फार मोठा आदर्श होता. संपूर्ण हिंदुस्थानची गंगा महाराष्ट्रात वाहत होती. यामध्ये अनेक त्यांनी स्वतः त्याचा धांडोळा मागायची सांगितलं. त्या प्रत्येक घराण्याचं कौतुक. गोमाजी नाईक पानसंबळ जिजाऊंचे कारभारी होते बरं का. जिजाऊंचे खाजगी कारभारी गोमाजी नाईक पानसंबळ. ह्याच्यामध्ये सगळ्यांचा नारो गोविंद आवटी, ऍडमिरल आवटींचे पूर्वज होते. नारो गोविंद आवटी कल्याणचे सुभेदार होते, रायगडचे शेवटचे सुभेदार होते. अहो रामाजी पाटील, अहो आग्र्याचा किल्ला, ज्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाला, तो आग्र्याचा किल्ला 30 वर्ष मराठ्यांच्या ताब्यात होता आणि त्याच्यावर भगवा पडला. हा इतिहास का नाही आला? अहो जो लाहोरला आज आम्ही एवढं महत्व देतो, तो लाहोरचा किल्ला मराठ्यांनी वाजत गाजत जिंकला. 20 मे 1757. 20,000 अफगाणे. लाहोरच्या किल्ल्याला तटबंदी आहे. शनिवार वाड्याच्या 10 पट मोठा लाहोरचा किल्ला. 20,000 अफगाण सैन्य, 300 तोफा आहेत आणि फक्त 10,000 मराठी लाहोर मध्ये आलेले आहेत. मराठ्यांची हिंमत बघून त्या 20,000 अफगाणांनी मराठ्यांसमोर शरणागतीचं निशाण फडकवलं आणि मृत्यूचं अभयदान मागितलं. आणि मराठ्यांनी एकही बंदुकीची गोळी न उडवता लाहोरचा किल्ला जिंकला. हा इतिहास आम्हापर्यंत का आला नाही? हा इतिहास आहे आणि हे सगळे निर्माण करण्याला. लाहोरचा सुभेदार कोण आहे? अहो दिल्लीचा सुभेदार बाळोजी पलांडे, लाडोजी शितोळे. आणि हा इतिहास आपल्या समोर या निमित्ताने येतोय. आणि त्याचबरोबर त्या ऐतिहासिक वास्तू पवित्र वास्तूय. त्यांनी आपली संस्कृती निर्माण केली. आणि म्हणूनच मला एवढंच सांगायचं की हे वाडे नाही आहे, ते आमच्या गौरवशाली महाराष्ट्राच्या संस्कृतीची धरोहर आहे. त्या वाड्यांचं जतन झालं पाहिजे. आताच संभाजीराजांनी सांगितलं की आम्हाला हे सगळं पुनर्निर्माण केलं पाहिजे. आणि हे कसं होईल? संपूर्ण 70 वर्षामध्ये रायगड किल्ल्यासाठी फक्त 1.5 कोटी रुपये खर्च झाले. आणि आता आशादायक परिस्थिती आहे. एकट्या रायगड किल्ल्यासाठी 250 कोटी रुपयांचं प्राधिकरण स्थापन झालं आणि 80 कोटी जमा झाले. आणखी गोष्ट सांगतो, 70 वर्षामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य गडकोट संवर्धन समिती स्थापन झाली. आणि गेल्या 7 वर्षामध्ये 120 कोटी रुपये किल्ल्यांसाठी खर्च झाले. पहिल्यांदाच खर्च हे 120 कोटी रुपये 40 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पहिल्यांदाच खर्च झाली. आशाजनक परिस्थिती आहे. फक्त यासाठी दबाव गट असण्याची आवश्यकता आहे. शिवभक्तांनी, मला एक छोटीशी गोष्ट सांगतो, 50 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही ह्या सह्याद्रीमध्ये गडकोट किल्ले पाहायला जायचो. रस्ते नाही, कुठलीही सुविधा नाही. आणि त्या किल्ल्यांची अवस्था बघितल्यानंतर एवढं वाईट वाटायचं. आणि त्याच्याकडं जनतेचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे म्हणून एखादा लेख लिहायचा एखाद्या किल्ल्याच्या दुरावस्थेविषयी, तिथल्या अवशेषांविषयी. आणि तो लेख घेऊन एखाद्या वृत्तपत्राच्या कार्यालयात जायचं. आमचे मित्र होते वरुणराज भिडे, की ज्यांना पत्रकारितेचं महर्षी म्हटलं जातं, भीष्माचार्य. आणि मी घेऊन जायचो. आणि वरुणराज काय म्हणायचे, पांडुरंगराव
हे वर्तमान आहे. वर्तमानामध्ये इतिहासाला स्थान नाही. आम्ही नाही इतिहास देऊ शकत. आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की एक दिवस असा येईल, कुठलंही वृत्तपत्र निवडा, इतिहासाशिवाय ते परिपूर्ण होणार नाही. आज बघा, आठवड्यातून 5 दिवस इतिहास हा वृत्तपत्रात आलेला असतो आणि त्याच्याच माध्यमातून या शिवभक्तांनी, दुर्गभक्तांनी आज जनतेकडे, शासनाकडं आपले विचार मांडले आणि आज ह्याला चालना मिळतीये. ही केवढी मोठी गोष्ट आहे. मला अजून वाटतं 1982 साली मी तळमळीतून 100 पानाचा अहवाल दिला होता गड किल्ल्यांच्या दुरावस्थेविषयी आणि मी त्यात एवढीच खंत मांडली, आम्हाला तुमचं काही नको, फक्त तुम्ही थोडस या गड किल्ल्यांसाठी तुम्ही लक्ष घाला, त्याच्या माध्यमातून पर्यटन निर्माण होईल. आणि तुम्हाला सांगतो, हे गडकोट किल्ले स्थानिक जनतेचं पोट भरतील. आज रायगड किल्ल्यावर, मी 74 साली रायगड किल्ल्यावर होतो कार्यक्रमाला, 80 सालच्या कार्यक्रमाला होतो. 74 साली 300वा राज्याभिषेक होता, 80 साली 300वी पुण्यतिथी होती. मी पहिल्यांदा 70 साली गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्षभरात रायगड किल्ल्याला 5000 लोक भेट देत होती. आता वर्षाला 7.5 लाख लोक भेट देतात. आणि त्याच रायगड किल्ल्याच्या परिसरातील 5000 लोकांना त्यांच्या कुटुंबाला रोजगार मिळाला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या जर गडकोट किल्ल्यांना पर्यटनाच्या दृष्टीने शासनाने जर लक्ष दिलं तर हे गडकोट किल्ले स्थानिक लोकांच्यासाठी रोजगार निर्माण करतील, इतिहासाचं जतन होईल आणि लोकांचंही संवर्धन होईल. एवढं सामर्थ्य त्या इतिहासात आहे, त्या गडकोटांचं आहे. आणि त्या गडकोटांच्याकडं, त्या ऐतिहासिक घराण्यांकडं आज सुमित डेंगळे याने हा ग्रंथ सिद्ध करून लोकांच्यासाठी एक मोठा दस्तऐवज निर्माण करून दिलेला आहे. आणि सकाळ समूहाने, सकाळ वृत्तपत्र या प्रकाशन व्यवस्थेने हा अतिशय सुंदर, अतिशय महत्वाचा ग्रंथ आज आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल सकाळ प्रकाशन व्यवस्था आणि आमचा मित्र सुमित डेंगळे याचं अभिनंदन करतो. आणि तुम्हा सगळ्यांसाठी पुन्हा एकदा मी इथं धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. सरांनी फार महत्वाच्या कडीचा उल्लेख केला असं मला वाटतं की भूतकाळामध्ये जी वर्तमानाची कडी असते आणि वर्तमानामध्ये जी भविष्याची कडी असते, त्या कडीचा उल्लेख सरांच्या बरोबर सगळ्याच मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून केला. ही कडी किंवा कडीविषयी सांगताना एक छोटीशी कथा आहे की एका गुरुकडे शिष्य जातो आणि तो म्हणतो की मला एक वाद्य शिकायचंय. गुरु म्हणतो की तुला जर वाद्य शिकायचं असेल तर आधी तुला नृत्य शिकावं लागेल, कारण तुला त्यासाठी आधी ताल शिकावा लागेल. मग तो म्हणतो ठीक आहे, मी नृत्य शिकतो. तो म्हणतो पण तुला जर नृत्य शिकायचं असेल तर आधी तुला शिल्प शिकावं लागेल, कारण नृत्य हे चालता बोलतं शिल्प असतं. ह्या ज्या कड्या आहेत प्रत्येक कलेला परिपूर्ण करत जाणाऱ्या, मला असं वाटतं लेखन कलेला परिपूर्ण करणाऱ्या ज्या कड्या आहेत त्या ह्या सुमितजींकडून पुस्तकामध्ये अगदी परिपूर्णपणे घट्ट बांधल्या गेलेल्या आहेत. मग ती पत्रकारितेतून येणारी तटस्थतेची कडी असो किंवा वाचनातून येणारी अभ्यासाची कडी असो, इतिहासाच्यातून येणारी कुतूहलाची कडी असो, ह्या कड्यांनी हे पुस्तक मला असं वाटतं सिद्ध झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणी आपण ते समर्पितही केलेलं आहे. कार्यक्रम शेवटाकडे आलेला असताना ह्या पुस्तक निर्मितीत ज्यांनी कडी म्हणून सहाय्य केलं त्या सगळ्यांना विसरून चालणार नाही, त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. पुस्तक संपादन करणाऱ्या अंजली इंगवले यांचा सत्कार संभाजीराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मी अंजलीताईंना व्यासपीठावर येण्याचीही विनंती करते. शब्दांवर संस्कार करण्याचं शिकायचं आणि जिकीचं काम अंजलीताईंनी पार पाडलेलं आहे. त्यानंतर
पुस्तकासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्या अपूर्वा सेलुकर यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. त्यांचा सत्कार पांडुरंग बलकवडे सरांनी करावा अशी ही मी त्यांना विनंती करते. सकाळ प्रकाशनाचे हे सगळे सहकारी आहेत. पुस्तकाच्या समन्वयाचं अतिशय महत्त्वाचं काम ज्यांनी केलं त्या अमृता देसरडा यांनाही मी विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. आणि मी सुमित डेंगरे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. भविष्यातला छोटासा एक इतिहास अभ्यासकही इथे स्टेजवर आहे. या पुस्तकाची मांडणी ज्यांनी केलेली आहे ती सारद मजकूर या संस्थेची टीम. मी ज्योती बागल, सूरज चौधरी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. पुस्तकाचं लेआउट अर्थात मांडणी सारद मजकूर या संस्थेने केलेली आहे. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी संजय तांबट सरांना करते. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डेंगरे सरांचाही आपण इथे सत्कार करूया. मी संभाजीराजांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. ही मला वाटतं सर्वाधिक महत्वाची कडी आहे सुमित सरांच्या मागे उभी असलेली. आणि सूत्रसंचालन अतिशय सुंदर केलं. मी सुमित सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय तांबट, संगमनेरीतले इतिहास अभ्यासक, लेखक, संपादक विठ्ठल शेवाळे सर, सकाळ मीडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्रजी पिसाळ देशमुख, त्यानंतर बरीचशी भरपूर मंडळी खरं तर जमलेली आहेत. सगळेच दिग्गज आहेत, मान्यवर आहेत भरपूर जण. ऐतिहासिक घराण्यांचे वारसदार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. रणजितजी आहेत आणि महत्वाचं नाव मला घ्यायचं ते म्हणजे आमच्या नेवासा तालुक्यातल्या कोकाण्याचे देसाई आबा देशमुख. मला फार भावलेलं ते व्यक्तिमत्व आहे. भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्थेचे ते लखुजीराजे जाधवरावांचे वंशज आणि शिवाजीराजांच्या मामांचे वंशज गजेंद्रजी जाधवराव, हेमंतजी जाधवराव, ऍडव्होकेट अशोकराव जाधवराव देशमुख, ही बरीचशी मंडळी आहेत. भरपूर सरदार घराण्यांचे वारसदार इथे आहेत. सरदार थोरात दिनकरराव, सरदार नेवाशाचे सरदार मोहिते हंबीरराव, देवास ज्युनियरचे सरदार चोरमुंगे, पानोडीचे सरदार जाधव, सरदार थोरात बिरगावचे उदोजीराव थोरात आणि पानोडीची थोरात घराण्याची शाखा, रायगडचे सुभेदार नारोपंत आवटींचे वंशज मालुंजाचे आवटी, संगमनेरचे देशमुख, भरपूर खरं तर भरपूर मंडळी आहेत. आता नाव सुचणार पुस्तकात लिहिलंय ते सगळं. अनेक इतिहास अभ्यासक मंडळी इथे आहेत. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पी.एन. शिंदे साताऱ्याहून इथे उपस्थित राहिलेले आहेत. बाकी ही बरीचशी मंडळी आहेत. आमचे मित्र बापूसाहेब देशमुख आहेत. त्यानंतर पत्रकारितेतली बरीचशी मंडळी आहेत. सारद मजकूरचे अभिजित सोनवणे आहेत, श्रीरामपूरचे नवलेजी आहेत आणि भरपूर मानकोजी दहातोंडेंचेही वंशज, संतोषराव दहातोंडे पहिले सरसेनापतींचेही वंशज आहेत.
पाणसंबळांचे वंशज आहेत, भरपूर खरं तर मंडळी आहेत. त्याच्यामुळे कोणाचं नाव न जर चुकीनं राहिलं असेल तर राग मानू नका. आमच्या जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या माजी विभाग प्रमुख आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या एका विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर उज्ज्वला बर्वे इथे आहेत. मनोकल्पच्या संपादिका अपर्णाताई चव्हाण, ठाणे इथल्या विधिज्ञ रेणुकाताई आहेत. अमृताताई, खरं म्हणजे सकाळ कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट बरेचसे आले. माझ्या पुस्तकाचा म्हणजे इतिहास अभ्यासक इतिहास आहे, पत्रकारिता वर्तमान आहे, तर भविष्य म्हणजे कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आहे. कर्वेनगर इथल्या भानुबेन नानावटी आर्किटेक्चर कॉलेजच्या प्रोफेसर वैशालीताई लाटकर आणि बरीचशी मंडळी खरं तर आलेली आहेत. माझी एक मैत्रीण प्रतीक्षा दळवे आहे. त्यानंतर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या मंडळींनी व्हॉलंटियर्सनं काम केलं त्या मंडळींमध्ये आमचे मित्र विनोद डेंगळे, मयूर गायकवाड, दत्ताजीराव सोनवणे, त्यानंतर माझा भाऊ अमित डेंगळे, माझा इतिहास अभ्यासक मित्र चिन्मय वाडेकरची खरंच फार मदत लागली. मी काही माझा लेख झाला की त्याला वाचायला दाखवायचं, सामान्य वाचक म्हणून तो वाचन माझं सगळं त्या फिरोडच्या वाडेश्वरला करायचा. शेवाळे सर आहेत, भरपूर खरं तर मंडळी आहेत. आणि शेवट मला नाव घ्यायला आवडेल, सकाळ प्रकाशनाचं सकाळचे इथं मंडळी आहेत, आशुतोषजी रामगिरे आहेत, पिसळ सर आहेत. आणि खास करून थँक्यू म्हणजे अमृताताई ज्या सकाळ प्रकाशनाच्या आहेत, त्यांनी मला फार मदत केली. स्वतःचं पुस्तक म्हणून त्यांनी पुस्तक ते केलं. माझी अमृताताई फार मनापासून मॅडमच आल्या त्या. हो 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 अमृताताईंना मॅडमचं बोलणं फार लोक फार भारी बोलतात. आमचे प्रकाशक आहेत आणि बरीचशी मंडळी लांबून लांबून आलीच. म्हणजे नगर, नेवासा, संगमनेर, कोपरगाव 150 पावणे 200 किलोमीटर. बरेच पहाटे निघाले, 5 वाजता 6 वाजता. अनेक सरदार घराण्यांचे वंशज. गायांचं करायला मग दरगडी ठेवलाय, चारा वळी नाही म्हणजे खरंच ना, हसण्याचा भाग थोडा, पण ते गायावर दररोज बघायला लागतं ना. अनेक सरदार घराण्यांच्या वंशजांची परिस्थिती जी काळ बदलतो. खरं म्हणजे शेण काढावं लागतं, चारा, चांकूर, शेणकूर, वैरण. मी कागदावरचा शेतकरी, मला माहिती आहे सगळं. आणि शेवटी आभार मानायचं, तेजस्विनीताईंनी सूत्रसंचालन उत्तम केलं. सगळे व्हॉलंटियर मंडळींचंही मी नाव घेतलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे बाजूला, भोजनाची, स्नेहभोजन सुंदर. त्या निमित्ताने गप्पाही होती. जेवण ज्यांनी आपल्याला दिलं ते माझे वडील अनिलजी डेंगळे आणि माझे चुलते सुनीलदादा डेंगळे. गोविंदा उद्योग समूहाचे ते माझं हा बोला. एक आग्रहाचं आमंत्रण देणार आहे की छत्रपती राजाराम महाराज शिवाजी महाराजांचे दुसरा छावा, ज्याने 11 वर्ष संघर्ष केला. 23 मार्च या दिवशी फाल्गुन वद्य नवमी सिंहगडावर राजाराम महाराजांची 325वी पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं अशी मी आग्रहाची. संभाजीराजे, शिवेंद्रराजे आहेत, अनेक मंडळी आहेत, त्यांच्याच हस्ते पूजन होणार आहे. आणि आपण सगळेजण की ज्या राजाराम महाराजांच्या इतिहासाकडं फार दुर्लक्ष झालेलं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल